Praise the Lord. Yes. देवाला धन्यवाद. God is great. देव महान आहे. Amen. आमेन. I pray that God may speak to us this evening मी प्रार्थना करतो की आज सायंकाळी देवाने आपल्याशी बोलावं and He may help us to understand His truth and His word. आणि देवाने आपल्याला त्याचा शब्द आणि त्याचं सत्य समजून घ्यायला मदत करावी That we may all be blessed. की आपण सगळे आशीर्वादित व्हावं. Amen. आमेन. Why people suffer from financial bondage? लोकांना आर्थिक बंधनांचा त्रास का होतो? Why people suffer from financial bondage? किंवा लोक आर्थिक बंधनाच्या त्रासातनं का जातात? We'll open our Bibles to Galatians chapter 4 verse 3. गलतीकरास पत्र 4 अध्याय त्यातलं 3रं वचन आपण सगळ्यांनी काढू. गलती 4:3. Even so we when we were children were in bondage under the elements of the world. गलतीकरास पत्र 4 अध्याय 3रं वचन म्हणतं, त्याप्रमाणे आपणही बाळ होतो तेव्हा जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या स्वाधीन अशा दासपणात होतो. We all were in bondage म्हणजे आपण सगळे बंधनात होतो because we were living under the elements of the world. कारण आपण जगाच्या शिक्षणाखाली राहत होतो. And that's why it was very hard for us to even come up financially. आणि म्हणून आर्थिक रीतीनं पण वर येणं आपल्याला अवघडच झालेलं होतं. We were struggling आपले संघर्ष चाललेले होते how to make ends meet. की आता कसं म्हणजे सगळं जमवून आणायचं, कशा सगळ्या गरजा भागवायच्या. Because the earth as it is depleted of resources. कारण पृथ्वीवरती नाहीतरी सगळा पुरवठा दर दिवसाला कमी कमी होत चाललाय. And we need to live by God's economy. आणि आपल्याला देवाच्या आर्थिक परिस्थितीनुरूप जगावं लागेल. Because we cannot get a breakthrough just depending on the elements of the world. कारण केवळ जगाच्या प्राथमिक शिक्षणावरती अवलंबून आपल्याला सगळे घटक आयुष्यात मिळणार नाहीत. We have to look to God. म्हणजे शेवटी देवाकडे बघावंच लागेल आपल्याला. We have to go beyond the earth. आणि आपल्याला पृथ्वी सोडून जरा पलीकडे वर जावं लागेल. And that's what Paul is saying. असंच पॉल आपल्याला गलती 4:3 मध्ये सांगतोय. So financial freedom is the power to produce wealth. तर आर्थिक आझादी धनसंपत्ती निर्माण कराय मागचं सामर्थ्य आहे आर्थिक आझादी. Amen. आमेन. And so we see that once Jesus entered the synagogue in Nazareth तर आपल्याला कळतं की एकदा नाझरेत गावी सभागृहात येशू आले. in Luke 4:18. लूक 4:18 याची नोंद आहे. And there he was given the Bible to read. आणि तिथे येशूंना बायबल वाचायला दिलं गेलं. And he took the verse that was such a blessing to the hearers then and even to us. आणि एक असं वचन त्याला येशूंनी वाचलं की जे त्या काळी सुद्धा ऐकणाऱ्यांना आशीर्वाद ठरलं आणि आजच्या काळीही ठरत आहे. He said, the Spirit of the Lord is upon me because He has anointed me to preach the gospel to the poor. He has sent me to heal the brokenhearted, to preach deliverance to the captives and recovering of sight to the blind, to set at liberty them that are bruised. लूक 4 अध्याय 18 वचन, प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे कारण गरिबांना शुभवर्तमान सांगायला त्याने मला अभिषेक केलाय. पाडाव केलेल्यांना सुटका व आंधळ्यांना दृष्टी हे गाजवायला, ठेचलेल्यांना मोकळे करून पाठवायला. And then in verse 21 he follows it up saying, आणि पुढे 21व्या वचनात असं म्हणून प्रभू पुढे गेले, this day आजच्या दिवशी is this scripture fulfilled in your ears. आज हा शास्त्रलेख तुमच्या कानी पडत असता परिपूर्ण झाला आहे. That means म्हणजे the coming of Jesus येशूंचं आगमन, is the bringing of blessings. येशूंचं आगमन म्हणजे आशीर्वादांचं आगमन आहे. The moment he read the scripture, ज्या क्षणाला येशूंनी शास्त्रवचन वाचलं that scripture has to be fulfilled in our lives. आणि ज्या क्षणाला येशू शास्त्रवचन वाचतात त्या क्षणी ते शास्त्रवचन आपल्या जीवनात पूर्ण व्हायला हवं. कारण येशूंचं आगमन आशीर्वादांची एंट्री आहे. He said, ते बोलले, this day this scripture is fulfilled. येशू स्वतः म्हणाले, आज हा शास्त्रलेख तुमच्या कानी पडत असताना म्हणजे तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला. Amen. Amen. And so if we take this seriously, आणि म्हणून आपण हे जर गांभीर्याने घेतलं ना, we shall never live in bondage. तर कधी आपण बंधनात जगणार नाही, पण गांभीर्याने घ्यायला लागेल. Now according to some studies, आता काही अभ्यासानुरूप
finances are the number one cause of stress even in marriage. विवाहामध्ये सुद्धा आर्थिक परिस्थिती एक नंबरवर त्या जोडप्याला टेन्शन देणारी असते. Number one, they say. एक नंबरवरती त्या जोडप्याला आर्थिक परिस्थितीच टेन्शन देत असते. पैशाची चुणचुण, अडचण. In a marriage, finance is the top in the list. म्हणजे विवाहामध्ये पैशाची जी काही अडचण असते, आर्थिक जी काही परिस्थिती बिघडलेली असते, त्यामुळे त्यांना त्रास होतात. नंबर 1 वरती आर्थिक अडचण विवाह. Most of the issues that lead to divorce can be related to money. म्हणजे जास्तीत जास्त विवाह जे घटस्फोटाकडे जातात किंवा घटस्फोटाकडे जातात, त्याच्या मागे समस्या पैसा असू शकते. Money and marriage are intertwined. पैसा आणि विवाह, पैसा आणि लग्न हे असं आहे. And money and marriage can often introduce a series of discouragements in the couple. आणि पैसा व विवाह, पैसा आणि लग्न त्या जोडप्याच्या जीवनामध्ये अनेक साऱ्या समस्या आणण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात. All the secrets that one tries to keep from the other. म्हणजे जी सगळी रहस्य नवरा बायकोपासून लपवायला बघतोय, बायको नवऱ्यापासून लपवायला बघतीये, And all the conflicts. आणि मग त्याच्यातनं होणारे संघर्ष की हिने हे लपवून ठेवलं, त्यांनी ते लपवून ठेवलं. It's all because of money shortage. आणि हे सगळं पैसा कमी पडतो म्हणून घडतं. If you are stressed about money, जर पैशाविषयी ना तुम्हाला काही दडपण असेल, टेन्शन असेल, or if you are thinking of money all the time, किंवा सारखं सदोदित तुम्ही जर पैशाचाच विचार करत असाल, then surely disappointments, frustration, stress तर नक्कीच will fill your life. नाराजी, वैतागवाडी, कंटाळ येण्यासारखा तो प्रकार हे सगळं होणार जीवनामध्ये. And your life itself becomes too chaotic. आणि मग आयुष्यच एकदम असं सगळं गोंधळाने भरलेलं होतं, कारण की ट्रान्सपरन्सी नसते, पारदर्शकता नसते. And that's why म्हणून if we don't tread with caution, जरा जपून आणि सांभाळून जर आपण पाऊल नाही न टाकलं, and if we don't seek timely financial help, आणि वेळोवेळी आर्थिक मदत जर आपण घेतली नाही, losses may be more than just financial stress. तर नुकसान फार मोठं होऊ शकतं. केवळ आर्थिक अडचणीचंच नुकसान नाही, तर बरंच सारं नुकसान त्यातून आपल्याला सोसावं लागू शकतं. बराच डॅमेज, इजा नात्याला, पैशाला तर आहेच आहे, नात्याला पण होऊ शकते. And sometimes कधी कधी when you're thinking of marriage, जेव्हा तुम्ही लग्नाचा विचार करता ना, some of the ladies don't see काही बायका किंवा मुली बघत नाहीत whether the man they're going to get married to ज्या पुरुषाशी त्या लग्न करणार आहे is carrying some big debts on the head. त्याच्या डोक्यावर काही मोठं कर्ज वगैरे आहे का. Because if that person is carrying very huge debts, कारण समजा त्याच्या डोक्यावर भलं मोठं काही कर्ज असेल, and if he doesn't reveal it to you, आणि त्याने जर तुला ते सांगितलं नाही, त्याने लपवलं, all your married years you are going to only spend on paying off the debts which you have got nothing to do तर with. तुझी लग्न झालेली सगळी पुढची वर्ष किंवा अनेक वर्ष ते कर्ज फेडायलाच तू घालवणार आहेस, Of which you are not a part of. ज्याच्याविषयी ना तुझा तर काही भागच नव्हता, तू घटकच नाहीये त्याचा, त्यांनी कर्ज घेतलं होतं. And your dreams then becomes shelved. आणि मग तुझी स्वप्न कुठेतरी तुला बाजूला ठेवायला लागतात. Are you getting me? जर मुलींनी बायकांनी हा तपास पहिला केला नाही तर That's why they need to talk it over. म्हणून ना मी जे सारखं म्हणतो की पहिलं बसून बोला. Sometimes कधी कधी the father's loan the son is bearing. वडील आपापल्या मुलांना The father's loan the son is carrying. वडिलांचं कर्ज सुद्धा मुलगा पुढे नेत असतो. वडिलांनी केलेलं कर्ज असतं पण तो He मुलगा is पुढे- repaying. मुलाला ते फेडावं लागतंय. घेतलेलं असतं वडिलांनी आणि फेडतोय मुलगा. And then after the marriage, आणि मग त्या मुलाच्या लग्नानंतर husband and wife are now paying the debt of the father. आता तो मुलगा आणि त्याची बायको मिळून वडिलांनी घेतलेलं कर्ज फेडतायत, असंही कधी कधी होतं. Are you getting me? कळतंय ना. And money becomes the main issue then in the problems that rise up in a marriage. आणि मग ज्या काही समस्या लग्नामध्ये येत असतात किंवा येणार असतात त्याच्यामध्ये पैसा फार मोठी अडचण होऊन बसतो. एक तर लग्नामध्ये काही काही समस्या येऊ शकतात
आणि त्यात पैशाची अशी अडचण असेल तर मग अजून समस्या. But if you take the help of God, पण तुम्ही जर देवाची मदत घेतली, God will remove you out of all those financial mess. देव तुम्हाला त्या सगळ्या आर्थिक बरबादीतनं बाहेर काढेल. ते सगळं देव संपवेल. And I have the right to speak on this area because I also was raised up with nothing. आणि मला या भागावर बोलायचा हक्क आहे, कारण की माझंही संगोपन अशाच काळात अशाच अवस्थेत झालं की जिथे काहीच नव्हतं आमच्याकडे किंवा माझ्याकडे. Even after marriage, we didn't have much. आणि आमच्या लग्नानंतर सुद्धा आमच्याकडे फारसं काहीही नव्हतं. But as we started walking with God, पण मग लग्नाच्या 1 वर्षापश्चात आम्ही येशूकडे आलो आणि येशू सोबत चालायला लागल्यानंतर faithfully, विश्वासामुळे, इमानाने, येशू म्हणजे येशू, फिनिश्ड, giving money the last place and giving God the first आणि place. पैशाला शेवटची जागा, देवाला पहिली जागा देऊन. Giving money the last place means do not love the money. आणि पैशाला शेवटची जागा म्हणजे पैशावर प्रेम न करून येशूंवर प्रेम करून, Loving God, देवावर प्रेम करून पुढे, seeking His kingdom, आणि देवाचं राज्य शोधून पुढे. everything falls into place. मग काय होतं, सगळं बरोबर त्या जागी पडतं. पण उलट पालट झालं ना सगळं, किंवा सगळंच उलट पालट होतं. Don't let money issues in marriage ruin your relationship with your spouse. विवाहामध्ये, लग्नामध्ये पैशाच्या अडचणीमुळे तुम्ही आपसात भांडून आपलं नातं खराब करू नका नवरा बायकांनो. That is what the devil wants. सैतानाला तेच हवंय शेवटी. He wants division. सैतानाला तुम्हाला विभक्त करायचंय. तो जोडायला नाही, तो तोडायला आलाय. That's why you need to get together, make agreement, prayer, take wisdom from God. आणि म्हणून नवरा बायकोनं सुद्धा एकत्र बसायचं, सहमत होऊन प्रार्थना करायची, देवाकडनं ज्ञान मागायचं. Money problems in marriage don't have to be lingering. कारण विवाहातल्या या पैशाच्या समस्या अशाच लटकट ठेवू नका. डील विथ इट, टॅकल इट राईट अवे. And you should not keep lingering about money all of your life. आणि आयुष्यभर ती पैशाची अडचण अशी लटकती तलवार असल्यासारखं लटकत ठेवू नका. Have plans. काही योजना करा. You need to sit down and have plans. एकत्र खाली बसा, काहीतरी योजना करा की यातनं आपण आता बाहेर कसं पडायचं. आपल्याला पडायचं ते बाहेर. And uproot the causes that contribute to financial issues in marriage. आणि ज्या कारणामुळे आर्थिक अडचण आपल्याला विवाहानंतर यायला लागलेली आहे, ती सगळी कारणं बघा आणि त्या चुका परत करू नका. And a couple can keep financial dishonesty in marriage at bay. आणि मग जोडप्यानं आर्थिक बेईमानी एकमेकांपासून लांब ठेवायची. आर्थिक बेईमानी म्हणजे माझ्याकडे हा पैसा आहे, मी त्याला सांगणारच नाही, आणि तो म्हणेल माझ्याकडे आहे, मी तुला सांगणार नाही. ही आर्थिक बेईमानी आपसात ती नाही करायची. It should not happen that way. असं होता कामा नये. Even when I was working and she was working, it was our money. आम्ही दोघंही नोकरी करत असताना पैसा माझा तुझा नव्हता, पैसा आमचाच होता. माझं तुझं आणि आमचं यात फरक आहे. आम्ही असावं, मी नको. And I still remember that when she would get the salary, she would bring all the salary and give it to me. आणि मला अजूनही आठवतं, जेव्हा तिचा पगार व्हायचा तेव्हा ती येऊन सगळा पगार माझ्या हातात द्यायची. And I used to again return it back to her. आणि मग मी परत तिला तो पगार देऊन This टाकायचो. is my salary also. हा माझा पगारही घे. Let us do the best out of it. आणि आता ह्यातनं जे जमेल तेवढं चांगलं करूया. अरे संसार करूया. Amen. करायचाच असतो We सगळ्यांना. need to maintain the equilibrium of finances in marriage. तर लग्नामध्ये सुद्धा किंवा लग्नानंतर सुद्धा ही आर्थिक परिस्थिती जी आहे ना, त्याचं संतुलन साधायलाच पाहिजे. आणि त्यासाठी दोघांनी एकमेकांना खरं 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 सांगायचं. And I have to give you now certain tips on marriage and money that can help you fight and wade through all the financial crises in आणि our आता मी तुम्हाला विवाह आणि पैसा यावरून काही मुद्दे देणार आहे की ज्यातनं तुम्ही या सगळ्याशी झगडा करून बाहेर पडू शकता. You can come out solidly, you can come out successful. अगदी यशस्वीपणे या जंजाळातनं तुम्ही बाहेर पडू शकता. Always remember, एक तर नेहमी लक्षात ठेवा, financial bondage and poverty are the handiworks of the devil. आर्थिक बंधन आणि दारिद्र्य
सैतानाच्या हातचं कृत्य आहे बरं का. Jesus said येशू बोलले in John 10 verse 10, योहान 10:10, the devil has come to steal, kill and destroy, सैतान या जगात आलाय लोकांचं चोरायला, लोकांना ठार मारायला आणि लोकांचा नाश but करायला. I have come to give you life and life in पण abundance. मी आलोय तुम्हाला जीवन द्यायला, ते सुद्धा विपुल भरपूर जीवन द्यायला. And the devil uses them to torment believers आणि सैतान काय करतो, या गोष्टींचा वापर बिलीवर लोकांना छळण्यासाठी करतो and to prevent them from experience all round fulfillment and blessings. आणि बिलीवर लोकांना संपूर्ण आशीर्वादांचा अनुभव येऊ देत नाही. त्यापासून सैतान त्यांना वंचित ठेवतो, म्हणजे लांब ठेवतो. Because कारण- when you're busy about this money problem, काय होतं ना, जेव्हा तुम्ही पैशाच्या समस्येमध्ये व्यस्त असताना की आता काय आता काय आता काय, then you will never give thought to God and His kingdom. मग देव आणि देवाच्या राज्यासाठी आपल्याकडे विचारच राहत नाही. कारण पैशाची जुळवाजुळव झाली तर मग देव देव करू असं And, होतं. and that is the place where the devil wins over your life. आणि तिथं सैतान तुमच्या जीवनावरती विजय घेतो. Amen. आमेन. You have to involve yourself in God's work. तुम्ही ना स्वतःला देवाच्या कुठल्या तरी कामात गुंतवा. हे होतंय म्हणून देवाचं काम सोडू नका, ते सुरू ठेवा, तर हे झालेलं निस्तरेल. Secondly, दुसरी बाब, without opening a doorway दार उघडल्याशिवाय or providing a ladder to the devil, किंवा सैतानाला शिडी दिल्याशिवाय he cannot enter a believer's life to steal, kill and destroy. बिलीवर माणसाच्या जीवनात सैतान प्रवेश करू शकत नाही, त्याला मारायला, त्याचं चोरायला. आपण कुठेतरी दार उघडलंय, शिडी दिलीये म्हणून तो आत आलाय. Some of the couples, one of them maybe has some kind of addiction also. तर कधी कधी जोडप्यामध्ये कदाचित नवऱ्याला किंवा बायकोला काहीतरी व्यसन असू शकतं. And नेव्हर there is नो. a wastage of money. आणि मग व्यसन असल्यामुळे त्याच्यावर पैसा खर्ची पडत असेल, काय माहित. And so the open doorways or ladders are the reasons why people suffer from financial bondage. तर अशी जी काही दारं उघडलेली असतात ना, त्या उघडलेल्या दारांपायी मग त्या जोडप्यांना आर्थिक अडचण सुद्धा निर्माण होते. A few things we will examine today. आज काही गोष्टींचं आपण परीक्षण किंवा आत्मपरीक्षण करूया. First point, पहिला मुद्दा, generational curses. पिढ्यांपासून आलेला शाप. Generational curses. पिढ्यांपासून आलेला शाप, की माझ्या गेलेल्या पिढीमधनं हे माझ्यावर आलेलं आहे. The first reason people suffer for financial bondage is generational curses. पहिलं कारण लोकांना आर्थिक अडचणी भासतात, त्याचं पहिलं कारण म्हणजे पिढ्यानपिढ्या काहीतरी शाप आहे त्यांच्यावर. And when this is in place, आणि मग जेव्हा हे बरोबर होईल, the victim will find it extremely difficult to have a financial breakthrough. किंवा असा जर पिढ्यांपासून काही शाप त्यांच्यावरती आलेला असेल, तर मग जे कोणी हे त्याला आहारी गेलेले आहेत त्यांना त्यातनं बाहेर पडायला अवघड जातं. And so it becomes very hard for them to become prosperous. आणि अवघडच जातं त्यांना मग समृद्धीला येणं, भरभराटीला येणं, कारण पिढ्यानपिढ्या हा शाप त्यांच्यावर आलेला आहे. No matter how hard they work, आणि मग कितीही त्यांनी कष्ट केले, 8चे 16 तास जरी काम केलं, the money does not last. पैसा टिकत नाही. It's as though they are putting money in the pockets that have holes. आणि मग असा प्रकार होतो की भोका असलेल्या खिशात पैसा टाकलाय. Many have come and shared this truth with me आणि अनेक लोकांनी असं सत्य मला येऊन शेअर सुद्धा केलेलं आहे that we earn a lot, की पास्टर आम्ही खूप कमवतो, but before the 15th of every month the money gets over. पण महिन्याच्या 15 तारखे अगोदरच आमचा सगळा पैसा संपतो, असं अनेकांनी येऊन मला सांगितलेलं आहे. The curse must be broken. तर तो शाप असेल काहीतरी पिढ्यानपिढ्या आलेला, तो तोडला पाहिजे. I know the Bible says मला माहित आहे ना, बायबल म्हणतं Christ has redeemed us from the curse of the law. की ख्रिस्ताने आपल्याला सगळ्या नियमशास्त्राच्या शापातनं उद्धार दिलाय, हे मला माहिती आहे. But that law is not the curse coming from the devil. पण ते नियमशास्त्रातला शाप म्हणजे सैतानापासून आलेला शाप नाहीये. That curse comes because we broke the law of God. आपण देवाचं नियमशास्त्र म्हणजे देवाने दिलेल्या 10 आज्ञा आपण मोडल्या म्हणून ते आलेलं आहे. ते वेगळं, हे सैतानाने टाकलंय ते वेगळं. This is the curse coming from the हा devil. सैतानाने पिढ्यांवर टाकलेला शाप आहे. Somebody from our forefathers have dedicated themselves, their names, their lives, their souls हो ना, होता to आपल्या some of वाडवडिलांमध्ये, the family gods. होता आपल्या वाडवडिलांमध्ये कोणीतरी की ज्यांनी आपला जीव कुठल्या तरी दैवताला अर्पण केलेला होता, त्याचे भोग आता पिढी भोगतीये. Amen. Amen. And so we need to get together and we need to bind and break that curse out of our life पण आपल्याकडे उपाय आहे. आपण एकत्र बसायचं, in the name of Jesus. आपण एकत्र बसायचं आणि येशूंच्या नावात आपल्यावर असलेला तो पिढ्यांपासूनचा शाप तोडायचा, की मला तू येशूच्या नावात सोड, मी आज बांधते हा शाप. Amen. Amen. I break the curses that are coming from the third and the fourth generation. माझ्या 3ऱ्या 4थ्या Jesus' पिढीपासून name. जो काही शाप माझ्यावरती येत आहे, आर्थिक चुणचुण अडचण जी भासते,
येशूच्या नावात मी तो शाप मोडते I तोडते command it to leave me in Jesus' name. आणि आज्ञा करते मी सैताना तुला सोड मला. In Genesis 9:25, उत्पत्तीचा 9वा अध्याय आणि त्यातलं 25वे वचन. we have an example of generational curse. आपल्याकडे एक उदाहरण आहे पिढ्यानपिढ्यांपासून आलेल्या शापाचं. उत्पत्ती 9वा अध्याय 25व्या वचनात. And there it says, and he said, cursed be Canaan, a servant of many servants shall he be into his brethren. उत्पत्तीचा 9वा अध्याय 25व्या वचनात लिहिलंय आणि तो म्हणाला कनान शापित असो तो आपल्या भावांच्या दासांचा दास होवो. Amen. कनान शापित असो तो आपल्या भावांच्या दासांचा दास हो. शाप पुकारला गेला He will be a servant. की तो दासच राहणार, तो चाकरच राहणार. And unless the curse is broken, आणि जोवर हा शाप तोडला जात नाही he and his following generation will remain under a curse. तोवर तो आणि त्याच्या पुढे येणाऱ्या सर्व पिढ्या शापाखालीच राहणार, कारण हा शाप त्याच्यावरती वापरलेला आहे. Just imagine if a descendant of Canaan makes lakhs of rupees. आणि कल्पना करा की कनानाच्या पुढच्या पिढीत कोणीतरी समजा लाखो रुपये कमवले, They will still become poor. तरी सुद्धा ते गरीबच होणार, कारण हा शाप त्यांच्यावर पुकारलेला आहे. Amen. आमेन. And so we have to break this curse तर आपल्याला शाप तोडावा लागेल असं मला म्हणायचंय, because there is a spirit operating behind that curse. कारण त्या शापामागे एक सैतानी आत्मा काम करत असतो. आपल्याला माहित नाही आपल्या पूर्वजांनी आपल्यावर काय काय पुकारलं, And आपल्याला that अनेक, power has to be dislodged. आणि ते सामर्थ्य जे आहे ते तोडायलाच हवं, ते बांधायलाच हवं. That's why Jesus said, I came to give you life and life in abundance. म्हणून येशू म्हणाले मी तुम्हाला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलोय. ते पानं भरायला लिहिलेलं That's why नाहीये. Jesus said, the devil has come to steal, kill and destroy, but I came to give you life. म्हणून येशू म्हणाले की सैतान चोरायला, मारायला, ठार करायला आलाय, पण मी तुम्हाला जीवन द्यायला आलोय. And the curse for generational curse has always been, the cure for the generational curse has always been that firstly we have to repent. आणि पिढ्यांपासून आलेला जो आपल्यावरचा शाप असतो ना, त्याचा पहिला उपाय म्हणजे काय माहितीये? आपल्याला स्वतःला पश्चाताप करावा लागेल. Maybe we also were in the world. कदाचित एकेकाळी आपणही जगातच होतो ना. We must have done many things. आणि कदाचित नाही, एकेकाळी आपण जगातच होतो आणि करताना बरंच काय आपणही केलं असेल. कुणाला माहितीये? Many customs, अनेक प्रथा, विधी, सगळं काही, many rituals. अनेक विधी, प्रथा, रूढी, प्रथा आपल्याकडनं पण झाल्या असतील. हू नोज? We had dolls at home. आपल्या घरात काही भावल्या निघायच्या. I call it dolls. I call it dolls. मी त्याला भावल्या म्हणतो. And so some of the things have affected us. आणि मग काहींचा परिणाम आपल्यावर झालेला आहे. Like on Saturday that lady came. जसं शनिवारी एक बाई आली. She said, I have a shop. ती म्हणाली माझं दुकान आहे. And there was some garbage there in front of my shop. आणि म्हणाली माझ्या दुकानासमोर काहीतरी केर कचरा होता. I just picked it up. मी फक्त तो कचरा काढायला कचऱ्यात हात घातला. And she said, I picked it up and just threw it. आणि कचऱ्यात हात घालून तो कचरा मी फेकला. From that day, ती म्हणते त्या दिवसापासून I couldn't lift my hand. मला माझा हातच वर करता येत नाहीये असं म्हणाली. I think so. It was for years. I don't know. आणि वर्षानुवर्ष का असं काहीतरी तिला तो त्रास झाला. कचरा काढायला म्हणून कचऱ्यात हात टाकला, कचरा फेकला, तेव्हापासून तो हातच चालेना. Some demonic force was काहीतरी there. सैतानी शक्ती नक्कीच होती. Somebody had done something there. कोणीतरी काहीतरी And तिथे threw it. केलेलं आहे. कोणीतरी तिथे काहीतरी केलेलं असणार आहे आणि फेकून गेलेलं असणार आहे. I know it won't affect the believers, मला माहितीये बिलीवर लोकांवर त्याचा परिणाम होणार नाही. but we need to be strong in the Lord. आपण प्रभूमध्ये बलवान पाहिजे ना त्यासाठी. प्रभूत खंबीर असलो तर परिणाम होणार नाही. And दिले then- मिल्ले असलो तर होणार. When I prayed for her, आणि मग तिच्यासाठी जेव्हा मी प्रार्थना केली, she was set free. मग ती मोकळी झाली, तिचा हात बरा She झाला. testified on Saturday. तिने साक्ष पण दिली. When Israel turned from idols to serve the living God, इस्रायल जेव्हा मूर्त्यांपासून जिवंत देवाची सेवा करायला वळलं, इस्रायल देश, the इस्रायल curse was always broken, शाप नेहमी तुटला and God used to save them. आणि शाप तुटून जाऊन देव नेहमी त्यांना वाचवायचा, तारायचा. You can read in Judges 3:9 and 15. शास्ते 3रा अध्याय 9 आणि 15 मध्ये तुम्हाला ते वाचता येईल. Like God told Adam after his sin, जसं देव आदामाला त्याने पाप केल्यानंतर त्याला म्हणाला because you have listened to the voice of your wife, की तू तुझ्या बायकोचा आवाज किंवा बायकोची वाणी ऐकल्यामुळे.
Some people say, shouldn't we hear the voice of our wife? आता काही लोकांचे त्यावर आणि प्रश्न असतात, म्हणजे काय बायकोचं कधीच ऐकायचं नाही का? असं You कुठे listen म्हणालो? to her when she is in line with the word of God. बायकोचं कधीच ऐकायचं नाही असं म्हणत नाही आम्ही, पण बायको देवाच्या शब्दात जुळत असेल तर ऐका. If she is listening to the devil and talking to you the devil's word, don't listen to बायको her. सैतानाचं ऐकून जर तुमच्या कानात येऊन काहीतरी भरत असेल तर ते ऐकायची गरज नाही, कारण गोंधळ होणार आहे पुढे. That's what happened. असं झालं. Adam heeded to the voice of his wife, but that voice was hers, but the word was of the devil. आदामाने आपल्या बायकोचं म्हणजे हवेचं ऐकलं, म्हणजे आवाज तिचा होता, पण शब्द सैतानाने तिच्या मुखात टाकलेले होते ना. So there is a cause for every curse. तर प्रत्येक शापामागे काहीतरी कारण असतं, विनाकारण होत नाही. That's what Proverbs 26 verse 2 says. नीतिसूत्र 26:2 मध्ये असं लिहिलंय, A curse that is causeless does not come. विनाकारण शाप येत नाहीत. And so many times when parents walk uprightly, आणि म्हणून अनेक वेळा जेव्हा माता पिता किंवा पालक सरळ चालतात, the blessings come upon the children. तेव्हा मुलांवर, त्यांच्या मुलांवर ते आशीर्वाद पडतात, कारण पालक किंवा माता पिता सरळ मार्गी चालत होते. If they walk in unrighteousness, पण जर माता पिता किंवा पालक अधार्मिकतेत, अनितिमानपणात चालत असतील, the children live to see the curse. तर मुलांना ते शाप बघावे लागतात, भोगावेही लागतात. Bible says in Psalm 112 verses 1 and 2. स्तोत्र 112 1 आणि 2 मध्ये बायबल म्हणतं, स्तोत्र 112 1 आणि 2. Blessed is the man who fears the Lord, who greatly delights in his commandments. His children will be mighty in the land. The generation of the upright will be blessed. आमेन. स्तोत्र 112 1 आणि 2. जो पुरुष यहोवाचे भय धरतो, जो त्याच्या आज्ञांमध्ये फार संतोष पावतो, तो सुखी आहे. पृथ्वीवर त्याची संतती बलिष्ठ होईल, सरळांचा वंश आशीर्वादित होईल. सरळांचा, सरळ. He is speaking about the husband. तो नवऱ्यांविषयी बोलतोय. He is speaking about the husband's role. तो नवऱ्याची भूमिका सांगतोय, इथे पुरुषांची, नवऱ्याची. He says, तो म्हणतो, if that husband greatly delights in God's जर commandments, तो पुरुष, तो नवरा देवाच्या आज्ञेमध्ये महा आनंद घेत असेल, his children will be mightily blessed in the land. त्याची मुलं त्या जागेमध्ये बलिष्ठ रीतीने आशीर्वादित होणार. Not only his children, his generation shall be blessed. तर त्याची पिढी आशीर्वादित होणार असं लिहिलंय, त्याचा वंश आशीर्वादित होणार लिहिलंय. So for someone worried about the generational curse, तर ज्या कुणाला तुमच्यामध्ये पिढ्यानपिढ्यापासून आलेला जो शाप आहे त्याची जर काही चिंता असेल, the beginning is the salvation in the mighty name of Jesus तर Christ. त्याची सुरुवात म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांच्या महान नावात तुला तारण मिळालंय. Because Bible says कारण बायबल म्हणतं, a Christian is a new creation. ख्रिश्चन माणूस नवीन निर्मिती आहे येशूमध्ये. 2 Corinthians 5:17. 2 Corinth 5:17 असं लिहिलंय, ख्रिश्चन मनुष्य प्रभू येशूत नवीन निर्मिती आहे. If any man is in Christ, he is a new creation. All things have passed away. Behold, all things have become new. जर कोणी माणूस ख्रिस्त येशूत आहे तर तो नवीन आहे, पहा जुन्या गोष्टी होऊन गेल्या, आता सर्व काही नवीन आहे. So how can a child of God still be under God's curse? तर देवाचं लेकरू कसं काय शापाखाली राहू शकतं? You need to walk in the Spirit. पण त्याच्यासाठी तुम्ही आत्म्यात चालायला पाहिजे ना. You should not give place to the flesh. आत्म्यात चाला ना. तुम्ही तुमच्या देहाला, अंगाला, मांसाला, बॉडीला जागा नका देऊ. Because these are the elements where the devil works. कारण हेच ते घटक असतात जिथे सैतान कार्य करतो. That's what Paul said. म्हणून पॉल म्हणाला In Romans 8 verse 1. रोमकरास 8 अध्याय पहिलं वचन, पॉल म्हणतो, There is now no more condemnation आता दंडाज्ञा नाही for those who are in Christ Jesus. जे ख्रिस्त येशूत आहेत त्यांना. But it doesn't stop there. पण तिथे ते थांबत नाहीये. Many times we read just the first part. आपण फक्त पहिलाच भाग अनेक वेळा वाचतो की आता दंडाज्ञा नाही जे ख्रिस्त येशूत आहेत त्यांना. But further it says, पुढे लिहिलंय, who walk not after the flesh, but after the Spirit. जे देहाप्रमाणे वागत नाही तर आत्म्याप्रमाणे वागतात त्यांना न्यायदंड नाहीये. Are you getting me? कळतंय का? Every day you have to walk in the Spirit. दर दिवशी तुम्ही आत्म्यात चाला किंवा चालायला शिका. Every day please God. दर दिवशी जरा देवाला प्रसन्न कर, देवाला आवडेल असं वाग बाबा. So the cure for a generational curse is repentance of the sin. तर पिढ्यांपासून आलेला जो काय आपल्यावरचा शाप आहे त्याचा पहिला उपाय म्हणजे पश्चाताप कर पापांचा. Faith in Christ. येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेव. Consecrate your life to Jesus. आपलं जीवन येशूंना समर्पित कर. Then मग you shall be redeemed from the curse of the law and redeemed from the generational curse. मग नियमशास्त्राच्या शापापासून
आणि पिढ्यांपासून आलेल्या शापापासून तू उद्धार पावशील तो So if you are not sure, आणि तुला जर खात्री नसेल and if you feel that still your money escapes you, आणि तुला जर असं वाटत असेल की नाही माझा पैसा टिकतच नाही and if you are as a family or as a husband and wife, आणि तुम्ही एक परिवार आहात कुटुंब आहात नवरा बायको आहात see whether both are saved, तर पहिलं हे तपासा तुम्हा दोघांचं तारण झालंय का and then bind the strong man in the मग name of Jesus. त्या बलवान सैतानाला येशूंच्या नावात बांधा Both sides, दोन्हीकडनं husband and wife, both sides, families, you have to take authority and bind the power that is holding you. आणि सैतानी शक्ती बांधून टाका नवऱ्याच्या फॅमिलीकडनं आलेली किंवा बायकोच्या फॅमिलीकडनं आलेली माहेरून सासरून जे आलं असेल ते सगळं बांधून टाकायचं Wife should not say, "Nee, आमचं हो, नसणार, त्यात तुमचं आणि बायकोनी कुचकटपणे म्हणायची गरज नाही 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 आमच्या घरात असं नव्हतंच बरं का only your तुमचंच घर- family is like that." तुमचंच घर बरोबर आहे No, तुमचंच असं you काय should नाहीये both agree. दोघांचा सहमत पहिलं तिथं करा Who knows कुणाला माहित from आहे where it comes? कुठून आलेलं आहे कदाचित माझ्याही परिवारात आलं असेल Say, we are a new couple now. आता आपण नवीन जोडपा आहोत ना We नवीन have to कुटुंब. start in a new way. आपल्याला नवीन रीतीनं सुरुवात करायची आहे ना Take authority. मग अधिकार घ्या And then मग start walking in the Spirit. आत्म्यात एकत्र दोघं चाला Blessings have to be released. आशीर्वाद खाली आलेच पाहिजे Second point, दुसरा मुद्दा wrong foundation. चुकीचा पाया The second reason is wrong foundation. दुसरं कारण आहे चुकीचा पाया Bible says Bible म्हणतं, in Psalm 11 verse 3, स्तोत्र 11:3 if the foundation be destroyed, what shall the righteous do? पायाच नष्ट पावला तर नीतिमान काय करणार So many people are in the cage of financial bondage today. तर अनेक माणसं आज आर्थिक अडचणीच्या तुरुंगात आहेत पिंजऱ्यात आहेत Why? का? Because they are victims of wrong business foundation. कारण की व्यवसायाचा पायाच त्यांनी चुकीचा घातलाय You open up a wrong business, you are doomed. तुम्ही चुकीचा व्यवसाय काही उघडला तर त्यात नाशच होणार आहे त्यात आणि समृद्धी कुठून यायची Because the foundation is wrong. कारण पायाच चुकलेला आहे Maybe a wrong academic foundation can be wrong. आणि कदाचित काही शिक्षणाचा पाया पण चुकीचा झाला असेल त्यामुळे होऊ शकतं You took another stream wherein you had to take another stream. म्हणजे तू डिग्री ही घ्यायला हवी होती पण तू डिग्री ती घेतली आणि ते म्हणून जुळत नाहीये कारण जे शिकलो होतो ते केलंच नाही न शिकलेलं करायला गेलो Then you take commerce and then after a few years you take arts. आणि घेतलं होतं कॉमर्स पण ते जमेच ना मग घेतलं आर्ट्स असं काहीतरी गोंधळ So this is all wrong foundation. तर हा सगळा चुकीचा पाया असतो Mind should be set, mind should be focused on one thing. बघा मन ना एका गोष्टीवर फोकस करून फोकस ठेवा In that God will give you success. त्यात देव तुला यश देईल पण हे सोड मग ते धर मग ते सोड मग ते धर त्याच्यात यश नाही येत Wrong certificate, wrong marital foundation and आणि so on. चुकीचा विवाहित पाया आणि चुकीचे सर्टिफिकेट Sometimes कधी कधी when you are single you will be rich, but getting married to the wrong person you will become utterly poor. तुम्ही एकटे असताना फार धनवान होता पण एखाद्या चुकीच्या माणसाशी लग्न करून पालची दही ती लागली ती साडेसाती लागली That some people tell me, काही लोक मला म्हणतात and I have seen it also. आणि म्हणतात काय मी बघितलंय डोळ्यांनी When they were single they had all tie and coat. हो एकटे असताना बरं होतं सूट बूट टाय टाईट After marriage they come with chappals and just a shirt लग्नानंतर and माहित नाही ordinary स्लीपर pants. बिपर घालून काय येतात ते कळतच नाही नाही कळतं ना लगेच कळतं आमच्या अर्ध्यानं लगेच कळतं काय झालेलं आहे See, wrong foundation. पाया चुकीचा आहे पाया चुकीचा आहे म्हणून पायात ना बघा आता काय शूज जाऊन चपला आल्या पाया चुकलेला आहे. I mean, you are a strong believer, flourishing in the Lord, एवढा चांगला बिलीवर तू प्रभू मध्ये एकदम समृद्ध खंबीर and suddenly get married with an unbeliever. अचानक लग्न केलं Gone. काय सुचलं माहित नाही अविश्वास Wrong foundation. चुकीचा पाया झाला ना तो अविश्वासू मुला मुलीशी काय लग्न करताय एवढी So, लगेच काय you need to pray and take practical step to तसं नाही. reposition yourself. प्रार्थना करायची तुला प्रार्थना करावी लागेल पर्याय दुसरा नाहीये प्रार्थना स्वतः कर आणि व्यावहारिक रीतीने जी काही पावलं प्रार्थनापूर्वक रीतीने उचलायची स्वतः उचल It's such a golden opportunity today. Even men have got golden opportunity because the ladies you are looking for to get married, they are all working today. आज तर पुरुषांना किंवा मुलांना किती सुवर्ण संधी आहे कारण ज्या काही मुलींशी किंवा स्त्रियांशी ते लग्न करायला जातात अलीकडे सगळ्या स्त्रियांचं मुलींचं करिअर असतं त्या नोकरीला असतात You have no problem. म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही अलीकडे तर मुलांना In our time, आमच्या काळी a woman was never working, हो ना बाई कधी कामाला only जायची in the kitchen. फक्त स्वयंपाकघर असं होतं तेव्हा And so the man is to perspire to work पुरुषांना alone. खांब फुडायचा बार संसार But today- करता
आता आज It's so beautiful. किती छान आहे, दोघं काम करतात, दोघं नोकरी करतात, Both are working. दोघे नोकरी करतात. Amen. आमेन. So you need to study all this. असं नाही बेटा, असं आंधळ्यासारखं बहिऱ्यासारखं बसून करायचं नाही. Like सगळा one अभ्यास करा. couple came to me जसं एकदा एक जोडपं माझ्याकडे आलं and that lady wanted to do business आणि त्यामध्ये ती जी बहीण होती ना, तिला व्यवसाय करायचा होता काहीतरी, and he was working somewhere. आणि तो जो पुरुष होता तो कुठेतरी कामाला होता. I said, why do you want to do business? तर मी हिला म्हणालो, तुला का व्यवसाय करायचा आहे? Why don't you take a job of 9 to 5? आणि 9 ते 5 नोकरी काय नाही धरत तू? No, I want to do business. नाही नाही, मला बिझनेस Because my friends also are doing business. कारण माझ्या मैत्रिणींचे पण व्यवसाय आहेत वगैरे वगैरे. But seeing her, I know from generations nobody had done business in a family. हो, पण तिला बघून मला कळत होतं की तिच्या अख्ख्या खानदानात पिढ्यानपिढ्या कोणीही बिझनेस केलेला नाहीये. हे तिला बघून म्हणजे पास्टरांसारख्यांना तर लगेच कळतं. Unless, of course, the Lord puts that thing in your हा, heart. अर्थात प्रभूंनी तुमच्या हृदयात घातलं असेल तर गोष्ट वेगळी. But this is all trial and error. पण हे सगळं म्हणजे हिट अँड मिस मेथड आहे की हो गया तो हो गया, नाही हो गया तो नहीं अडूबी फिर. So this lady bought many saris, तर हिने काय केलं, खूप साड्या घेतल्या. 500 saris, किती? 500. and some 200 some dress materials. 500 साड्या, 200 ड्रेस मटेरियल वगैरे, Took a shop on rent. आणि दुकान घेतलं भाड्यावर. But where the customers are? आणि पण गिराईक येईना. So she told me मग मला म्हणाली after a few months, काही महिन्यांनंतर, Pastor, you just pray. पास्टर तुम्ही प्रार्थना The करा devil ना. is working. सैतान काम करतोय. I said, I know devil can work also, but in this case, I doubt the devil is the मी culprit. म्हटलं मला माहितीये सैतान काम करतोय आणि करत असतो, पण तुमच्या केस मध्ये मला नाही असं वाटत की सैतान काम करतोय. It is the wrong foundation. जरा पाया तुम्ही चुकीचा घातला असं नाही का वाटत But you तुम्हाला? know, you cannot tell some people. पण काही लोकांना सांगणं जरा मुश्किलच असतं. म्हणजे सुने तो बताय ना. So कुछ she लोग सोते told नहीं. me, तर ती मला म्हणाली, do one thing, Pastor. ती मला म्हणाली, पास्टर एक Can you काम just करा. announce it in the church that all the members Ah, can come to my hallelujah. shop and buy? पास्टर एक काम करा ना, तुम्ही भरल्या सभेमध्ये चर्चला जरा अनाऊन्स करा की माझ्या दुकानात येऊन लोकांनी ना साड्या आणि ड्रेस मटेरियल. I said, I बोलो, cannot मैं do बोला that. अभी अनाउंसमेंट टीम को मैं और एक एडिशन ले I ले. am here to preach the gospel. इथे मी स्वार्था सांगायला आहे का लोकांचे बिझनेस सांभाळायला आहे? हा, असं काही पण काय बोलतात. Jesus told that man, यश काही पण बोलतात लोक, काही बोलतात बरं का. तर येशू त्या माणसाला म्हणाले, who made me the judge between you all? काय रे बाबा, तुमच्यामध्ये मला न्यायाधीश कोणी केलाय? Because he said, ask my brother to give a equal share. कारण तो येऊन म्हणाला, माझ्या भावाला जरा तुम्ही सांगा ना की माझा जो समान वाटा आहे तो त्यांनी मला द्यावा. Jesus came from heaven to solve प्रॉपर्टी. this problem. येशू स्वर्गातनं तुमच्या प्रॉपर्टीची भांडणं मिटवायला आले ना. ए बाबा इसका इसको दे दे, उसका उसको दे Not दे. that he wouldn't have helped them. असं काही नाही की येशू त्यात त्यांना मदत करणार नाही. But पण if you are not a believer, if you don't believe in Jesus Christ, he has not come just for that. तुमचा तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासच नाहीये, तर येशू काही फक्त हे करायला आलेले नाहीयेत ना की प्रॉपर्टीतले तुमचे तुमचे हिस्से तुम्हाला मिळावेत. Because after they get their division in the property, that fellow will leave. का प्रॉपर्टीला हिस्सा त्याला मिळाल्यावरती तो काय परत येणार आहे येशूंकडे? Amen. नाही, तो तर सोडूनच जाणार. आमेन. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? You have to take some practical steps to reposition yourself to come out of that financial आणि त्या bondage. आर्थिक अडचणीतून बाहेर यायला, आर्थिक बंधनातनं बाहेर यायला ना, जरा काल्पनिक फॅन्टसी वर्ल्ड सोडा, काल्पनिक जग सोडा, थोडं व्यावहारिक बना. I told her you could work from 9 to 5. मी अगोदरच तिला म्हटलो होतो ना की तू 9 ते 5 नोकरी का धरत नाही. And then मग they went into losses. एवढं नुकसान झालं. As it is, they didn't have money. Now they have to repay the bank. म्हणजे एक तर from where त्यांच्याकडे they took पैसे the loan. नव्हते आणि आता कर्ज एवढं भलं मोठं घेतलं बँकेकडनं की ते फेडायला होईना. One good thing was that she could wear that sari all their life, पण all her 500 life. 500 एक चांगली गोष्ट की तिला त्या साड्या आता आयुष्यभर घालता येतील. पण काय गरज आहे त्या 500 साड्या कधी संपायच्या? So some people work where they are not called to work. तर काही माणसं अशा जागी काम करतात की जिथं त्यांना काम करायला बोलवलेलंच नाहीये. Some become pastors when they are not called to become काही pastors. लोक पास्टर म्हणतात पण पास्टरचं पाचारणच त्यांच्यावरती नाहीये. आपलं Yes. आगे टॉपिक. Some people leave and then become pastors and then they repent. काही लोक सोडतात मग पास्टर होतात आणि मग पश्चाताप करतात की अरे रे Why I made this mess? मी का असा सगळा गोंधळ करून घेतला असेल.
Others shift their location when God has called them to stay back. बाकीचे आपला परिसर सोडून जातात. जेव्हा देवाने त्यांना तिथेच थांबायला बोलवलेलं असतं ते सोडून आणि कुठेतरी जातात. असं Like- स्वस्थ बसवत नाही माणसांना. Like it did with Isaac. जसं इसाकाचं झालं तसं. God said, stay back in Gerar and I will bless you. देव त्याला म्हणाला गरार प्रांतातच राहा, मी तुला आशीर्वादित करणार आहे. There was his real foundation. तिथंच त्याचा खरा पाया घातला गेला. It may not have looked very prosperous. आणि दिसाला ते फार समृद्धीकारक दिसलं नसेल, It was famine land. कारण की दुष्काळग्रस्त गरार प्रांत होता. तर तो But when काय- God says you have to stay पण there, जर देव बोललाय ना की दुष्काळग्रस्त जमिनीतच राहा, तर राहा. you need to know your foundation. तुला तुझा पाया कळला पाहिजे. Once you know the foundation, एकदा का तुला तुझा पाया कळला की माझा पाया मी बरोबर you घातलाय, shall be blessed. मग तू आशीर्वादित होणारच. Some मग have पाया- taken the wrong vocation. काही लोकांनी चुकीचे पेशे, चुकीच्या नोकऱ्या, चुकीचे व्यवसाय हातात घेतलेले असतात. Wrong vocation is wrong आणि foundation. चुकीचा होता, चुकीचा पेशा घेतला म्हणजे चुकीचाच पाया आहे तो परत. Some people just leave the church काही लोक असंच चर्च सोडून जातात and असंच. then go elsewhere आणि कुठेतरी जातात. because they were hurt about somebody. काय तर म्हणे कुणावर तरी रुसले, कोणीतरी काहीतरी बोललं, त्यांना वाईट वाटलं. आता एवढं आणि काय वाईट वाटायचंय? And those people whom you think have hurt you, they are in the church and you हा. are out आणि wandering. ज्यांच्याकडनं तुला वाईट वाटलंय, ज्यांच्यावरती चिडून तू जस्ट सोडलंय, ते तिथंच आहेत व्हेरी And मच. they are enjoying. आणि तू गेला आणि ते मजा करतायत, बसतात, वचन They are ऐकतात, सगळं blessed. आशीर्वादित. आणि तू जस्ट सोडलं, कितना महंगा पडेगा. And this couple I know, आणि हे एक जोडपं अजून मला माहित आहे. there are many, but one I am giving. हो, तशी अनेक जोडपी आहेत, पण मी सांगणार नाही. So थोडी थोडी सांगतो, नाव तर अजिबात सांगणार नाही. this family left, तर होतं एक जोडपं, परिवार गेला सोडून. and roamed all over. गेले, सगळीकडे फिरले. Now they wanted to come back, आता त्यांना परत यायचं होतं, but they said, how can we come back पण आता म्हणतात परत कसं यायचं? unless I meet pastor and talk to him? पास्टरांना भेटून त्यांच्याशी बोलल्याशिवाय परत कसं येणार? And so whenever we used to सोडताना विचार नाही आला. whenever we used to be going by the car, मग जेव्हा केव्हा आम्ही गाडीतनं जायचो, they used to follow us. आमच्या मागे मागे यायचे. Oh, we saw pastor, come, we'll go अरे behind. आम्ही पास्टरांना पाहिलं, चला चला जाऊ. Why you पास्टरांना- want to talk to me on the road? का रस्त्यावरती कशाला येऊन माझ्याशी बोलायचं? कुठेही माझी गाडी दिसली की माझ्या मागे 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 बोलायला याचा प्रयत्न. रस्त्यावर कशाला? And then they joined the church, मग चर्चमध्ये जॉईन झाले, some other church. कुठल्या तरी दुसऱ्या चर्चमध्ये. That pastor sent the wife to one place, the husband is here. तिथल्या पास्टरांनी आणि कमालच केली, बायकोला दुसऱ्या चर्चला पाठवली. No, no, different state. वेगळ्या राज्यात पाठवली. That pastor sent the wife some other state बायकोला महाराष्ट्र सोडून कुठल्या तरी दुसऱ्या राज्यात त्या पास्टरांनी पाठवून दिलं, because he ordained her as a pastor. कारण की त्या पास्टरांनी हिला पास्टर म्हणून नेमलं आणि महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्या तरी राज्यात तिला पाठवलं. This fellow also was ordained but kept as a pastor in Pune. आणि नवऱ्याला सुद्धा त्यांनी पास्टर म्हणून नेमलं, पण पुण्यातच ठेवलं पास्टर So म्हणून. two pastors, but they are husband and नवरा wife. आणि बायको. They are separated. What the devil should have done, they did it. नवरा आणि बायको दोघेही पास्टर झाले, पण मधु इथे चंद्र तिथे असे दोघे वेगवेगळे, आणि सैतान यशस्वी झाला जे करायचं होतं त्याच्यात. What a miserable life they हे lived. काय ह्याला काय जीवन म्हणतात का? But हा? just because that pastor said, नाही, पण ते पास्टर he is a म्हणाले, man of God. ते देवाचे सेवक आहेत. And then that lady, आणि मग तिची बहीण very sad, but दुःखाची बाबा, she had a very incurable disease. नंतर मग तिला एक असा आजार झाला जो बराच होईना. Last stage when she was dying, 2 days आणि शेवटच्या before they टप्प्याला, called me for prayer. अगदी शेवटच्या टप्प्याला जेव्हा तिचा तो आजार गेला, म्हणजे अगदी 2 दिवसांनंतर आता जीव जाणारच, तेव्हा त्यांनी मला प्रार्थनेला बोलवलं. I felt very sad for मला that फार family. वाईट वाटलं तिची अवस्था बघून, भयंकर वाईट वाटलं. She died, आणि त्या वारल्या, went to be with the Lord. प्रभूकडे गेल्या. The husband also, after 1 or 2 years, he also died. तत्पश्चात नवरा सुद्धा 1-2 वर्षांनंतर मरण पावला. The 2 children, 3 children, they just scattered everywhere. 3 मुलं त्यांना, तिन्ही मुलं इकडे तिकडे पांगली, एक इथे, दुसरा तिथे, तिसरा तिथे. Wrong foundation. चुकीचा पाया झाला असं वाटत नाही तुम्हाला? सगळं ठीकठाक होतं ना? Third point, तिसरा मुद्दा, unwise investment. अज्ञानीपणे केलेली गुंतवणूक. The third reason people suffer from financial bondage is unwise investment. तिसरं कारण
लोकांना आर्थिक बंधन सोसावं लागतं ते म्हणजे अज्ञानीपणे केलेली गुंतवणूक. काही ज्ञान नाही, काही नाही आणि गुंतवून टाकलं. Mature Christians look before they leap. समंजस माणसं किंवा समंजस बिलीवर माणसं मात्र पहिलं सर्व तपासतात. They seek God's counsel and direction देवाचा सल्ला अगोदर घेतात, देवाचं मार्गदर्शन अगोदर घेतात before they take any important decision in life. आणि आयुष्यामध्ये कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्या अगोदर जे सुज्ञान असे बिलीवर, खंबीर बिलीवर असतात ते हे सगळं पहिलं करतात. Some people have made the mistake of investing in something that God did not tell them to. काही लोकांनी मात्र ह्या चुका केलेल्या आहेत की देवाने सांगितलेलं नाहीये तरी सुद्धा एखाद्या गोष्टीमध्ये पैसा गुंतवला And they got their fingers burnt. आणि मग हात भाजून घेतला, बोटं भाजून घेतली. Some give huge amount of financial help to somebody because they were very close friends. काही लोक दुसऱ्यांना पैशाची मदत, फार मोठी मदत करतात. कोणीतरी मित्र असेल, त्या मित्राला पैशाची एवढी मोठी मदत करून टाकतात की आता स्वतः त्यांना त्रास आहे. And then that friend cannot pay back. आणि मित्राला आता ते पैसे फेडायला जमत नाहीयेत. Amen. म्हणजे त्याचा जीव वाचवताना ह्यांचे जीव गेले. Then some people put money in wrong investment, काही लोक चुकीची गुंतवणूक करतात पैशाची, illegitimate बेकायदेशीर, ways जे they कायदेशीर do. नाहीये, कायदेशीर नाहीये अशा कशात तरी पैसा गुंतवतात. Anything you deal with illegitimately, it will not come to you. पण जे बेकायदेशीर आहे त्यात पैसा गुंतवून तो पैसा तुझ्याकडे परत येणार नाहीये कारण ते बेकायदेशीर आहे. God will not bless the money or wealth you accumulate through wrong ways. जी धनसंपत्ती तुम्ही चुकीच्या रीतीनं गोळा करताय किंवा कमवताय त्याच्यावर देव आशीर्वाद पाठवणार नाही. Such wealth will give the enemy a foothold in your life. आणि अशी कमवलेली धनसंपत्ती सैतानाला जागा देणार तुझ्या जीवनात कार्य करायला. And that will be a reason to put you in financial आणि bondage. मग त्यातनं तुला आर्थिक बंधन सोसावं लागेल. I know some of you have done it. मला माहिती आहे तुमच्यातल्या काही लोकांकडनं अशी पण चूक झाली आहे. And some of you also have invested unwisely before आणि even studying the things. तुमच्यातल्या काही लोकांनी अज्ञानी बनून पैसा गुंतवलाय, अजिबात खाली बसून हिशोब केला नाही, अभ्यास केला नाही, काही नाही, काही नाही. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, before you build a tower, sit down हो ना, and count the cost. येशूंनी त्याविषयी सुद्धा आपल्याला वचन दिलंय. तुम्ही एखादा बुरुज बांधण्या अगोदर खाली बसा, त्याला किती किंमत लागणार आहे ते मोजा. He didn't talk about faith there. तिथे विश्वासाविषयी बोललेले नाहीयेत येशू. He didn't say, no, you don't need to count the cost. By faith, go ahead. येशू असं नाही म्हणालेले, बुरुज बांधताना काही किंमत मोजायची गरज नाही, विश्वासाने बांधून टाका. नाही, येशू म्हणाले बसा, ही किंमत मोजा, किती लागणार आहे काय, आणि मग ते बांधायला काढा. Talk with your spouse, talk with some planners. नवऱ्याशी, बायकोशी, एकमेकांशी बोला. काही जे प्लॅनर्स असतात त्यांच्याशी बोला. That's why I pray now. म्हणून मी आता प्रार्थना करतो, Lord, प्रभू, let the doorways that lead to financial bondage in my people's life, माझ्या लोकांच्या जीवनात जी दारं त्यांना आर्थिक बंधनाकडे नेतायत let it be closed in the name of ती Jesus. सगळी बंद होऊ दे येशूंच्या नावात. रबा खराबा शांत करू. Every wrong ladders, wrong foundations चुकीचा पाया, चुकीच्या शिड्या be destroyed from their lives in Jesus' त्यांच्या name. जीवनातून नाश पावू देत येशूंच्या नावात. Let them have the ladder of success. त्यांना यशाची शिडी सापडू दे. Let them have the right foundation. त्यांना योग्य पाया घालता येऊ दे. And let them be blessed in the name of आणि Jesus. येशूंच्या नावात ते आशीर्वादित होऊ देत. आमेन. The strong man that is behind the financial bondage in my people's life, माझ्या लोकांच्या जीवनामध्ये जो बलवान सैतान त्यांना आर्थिक बंधनात घालतोय, leave them in the name of Jesus. सोड सैताना त्यांना येशूंच्या नावात. Deliver my people from even generational curses. माझ्या लोकांना वाईट आणि दुष्ट अशा पिढ्यानपिढ्या आलेल्या शापांपासून बाहेर काढ दे बापा, In the name of Jesus. येशूंच्या नावात. रबा खराबा शांत रखो. Say, I come out of every evil collective captivity in the name of Jesus. म्हणा, मी सगळ्या वाईट आणि दुष्ट एकत्र मिळून आलेल्या बंधनातनं येशूंच्या नावात बाहेर पडते. I come out of every evil community and friendship in the name of Jesus. सगळ्या दुष्ट समाजातनं, वाईट आणि दुष्ट मित्र मैत्रिणींपासनं येशूंच्या नावात मी बाहेर पडते. My blessings be located by angels and be released in my life in the name of Jesus. माझ्या आशीर्वादांचा परिसर देवदूतांनी मला सांगावा आणि तो माझ्यापर्यंत पोहोचवावा येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात.
Amen. आमेन Praise God. आमेन 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 Amen. You know, there has to be a release. सुटका यायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. You are going to give me the testimony. तुम्ही येऊन मला साक्ष सांगाल, There will be a release in your life. सुटका येईल तुमच्या जीवनात. Amen. आमेन. If you are finding that you are working in a particular job for years and it is not really benefiting you, जर तुमच्या असं लक्षात आलं की वर्षानुवर्ष एखाद्या कंपनीत तुम्ही काम करताय पण तुम्हाला पाहिजे तसा त्यातनं फायदा होतच नाहीये, pray. प्रार्थना करा. इट्स Pray. मी इट्स मी ओ लॉर्ड. And the bondage will be broken. आणि बंधन तुटेल. प्रार्थना करा. Sometimes the location also is very important. कधी कधी परिसर पण महत्वाचा असतो. Some are in Moab and expect Bethlehem's blessing. काही मोआबात राहतात आणि अपेक्षा ठेवतात बेथलेम गावातल्या आशीर्वादांची. कसं शक्य आहे? It's not possible. मोआबात राहून बेथलेम गावातले आशीर्वाद तुला मिळणार आहेत का? You have to come to Bethlehem. त्याच्यासाठी मोआब सोडावं लागेल, बेथलेमला यावं लागेल. Fourth point, चौथा मुद्दा, habit of overspending. जास्तीचा खर्च करायची सवय. You need to understand तुम्हाला कळायला हवं, your partner's spending habits. तुमचा नवरा, तुमची बायको जो काही पैसा खर्च करत आहे, त्यांच्या पैसा खर्च करायच्या सवयी कशा आहेत त्या एकमेकांना समजायला पाहिजे. If one of the spouses spends lavishly, समजा नवरा किंवा बायको कोणीतरी फार सढळ हाताने खर्च करत आहे खूपच, you need to understand their reaction तर तुम्हाला कळलं पाहिजे त्याची प्रतिक्रिया काय आहे and attitude towards money. आणि वृत्ती काय, पैशा प्रित्यर्थ त्याची तिची काय वृत्ती आहे त्यातनं समजून घ्यायचं. And you need to understand, आणि समजून घ्यायचं primarily, you are in financial bondage because of overspending from one of you. आर्थिक बंधन तुम्हाला प्रथमतः याच कारणाने आलेलं असणार आहे कारण तुमच्यातला कोणीतरी एक जास्तीचा वायफळ खर्च करत आहे जो गरजेचा नाही. Amen. आमेन. If one does not spend at all, आणि एखाद्याने अजिबातच खर्च केला नाही, it's because they are related to that family where they are very strict in their expenses. तर अशा परिवाराशी त्यांचा संबंध असतो की जिथे ते सगळे फार कडक होते पैसा खर्च करण्याविषयीनं, फार कडक, आणि म्हणून ते त्यांच्यात आलेलं असतं की मी खर्चच करत नाही. Some come from, maybe one spouse comes from a family where they lavishly spend. आणि नवरा बायकोमध्ये कदाचित एक जण अशा परिवारातनं आला असेल की जे सढळ हाताने, फारच म्हणजे मोकळ्या हाताने सारखाच खर्च करतात, आणि एक अशा परिवारातनं आला असेल की जे खर्च करतच नाही. And so they come together. आणि असे दोघे जेव्हा एकत्र येतात की हा करतच नाही आणि ही करतच राहते. No, but in my family we used to spend like this. नाही पण माझ्या परिवारात आम्ही असंच खर्चायचो. And he says, in my family we never spend at all. आणि तो म्हणेल मग माझ्या परिवारात आम्ही खर्चतच नाही. Amen. मग खाता का खाते So नाही. you have to come to the center point and agree upon certain thing, and prayerfully you have to move according to the finance God has blessed you with. तर जरा मधला मार्ग काढा, मधलं संतुलन साधा, आणि त्यातून मग देवाने जे आशीर्वाद ठेवलेले आहेत ते घ्या. मधलं संतुलन साधा थोडं, त्याचंही टोक नको तुझंही नको. जरा Somebody मधला who spends, you know, there are maybe a girl or a boy, whoever. असू शकेल ना कोणीतरी, मुलगा किंवा मुलगी, नवरा किंवा बायको. And in a family, if there is only just one boy or one girl, आणि परिवारात समजा एकच मुलगा एकच मुलगी आहे, they are pampered heavily. तर एकच एकुलतं एक संतान जर त्या घरात असेल ना तर ते शेफारलेले असतात, फार त्यांच्यावर फार खर्च केला जातो कारण एकुलतं एकच आहे, माझं एकच आहे. But if the boy's family had 10 children पण जर or मुलाकडनं 10 brothers and sisters, मुलाकडनं त्याच्या घरी समजा 5-10 भावंड होती ती, they spent very, तर त्यांचा खर्च Careful. असा नियोजनबद्ध असायचा ना की ह्याला एवढे ह्याला एवढे ह्याला एवढे ह्याला एवढे. So आणि after हे marriage- एकुलते एक. मग लग्नानंतर cat and dog. बस कुत्रा आणि मांजर, एक तर Fight. बांधलेलंच असतं कुत्रा आणि मांजर, मग See? होतात भांडण. And so you have to come to a point where you agree upon मी काय certain म्हणतो, things. मधला मार्ग काढा बेटा आणि कुठेतरी सहमत होईल असं बघा. Amen. आमेन. असा मनापासून And हालेलुयाला म्हणायचं तरी. sometimes you can spend, आणि कधी कधी तुम्ही खर्च करू शकता, नाही असं नाही, but there are times you need to hold. पण कधी कधी नाही खर्च करायचा, गरज नसेल तेव्हा. Amen. ठेवायचं सुद्धा, खर्चायचं सुद्धा, साठवायचं सुद्धा, सगळं करायचं. Sometimes you have to find yourself in each other's shoes कधी कधी एकमेकांच्या शूज मध्ये पाय घालायचा and सुद्धा बुट. understand where they are coming आणि from. कधी कधी एकमेकांच्या बुटात पाय घालायचा म्हणजे काय की एकमेकांना जरा समजून घ्यायचं आणि मग समजून उमजून चालायचं. शहाणपण आहे ना. That where they are coming from and where
you know, both are coming from. हा, You need to की understand आपली one another. दोघांची पार्श्वभूमी काय आहे, कशी आहे, बॅकग्राऊंड काय आहे, थोडं समजून उमजून अभ्यास करून मग पुढे चालायचं. Sometimes, you know, when a woman comes from a very affluent family, कधी कधी समजा बायको अगदी फार मोठ्या घराण्यातनं आलेली आहे, she always likes to spend lavish. तर मग तिला एकदम मोकळ्या हातानं पैसा भरपूर खर्च करायची सवय असते. And the man starts criticizing her. आणि मग नवरा तिची निंदा करायला लागतो की काय हा खर्च. But he is coming from a different family. She is कारण coming from a different त्याची family. पारिवारिक पार्श्वभूमी वेगळी होती, हिची पारिवारिक पार्श्वभूमी वेगळी आहे. Like when I got married to my wife, जसं जेव्हा माझं माझ्या बायकोशी म्हणजे माझ्याशीच लग्न झालं, she is coming from a affluent family. माझा परिवार असा खातापिता चांगला होता. I'm coming from a family which had nothing. आणि मी अशा परिवारातनं आलो की ज्यांच्याकडे काही नव्हतं. And so there is always a chance of conflict. मग आता संघर्ष होऊ शकतात ना, लग्नानंतर मतभेद सुद्धा होऊ शकतात. But it is the wife who has to think over it. पण बायकोनी विचार करायचा That असतो this त्यात. is now a separate unit, a separate family. बायकोनी त्यात विचार करायचा असतो की आता आपलं हे युनिट वेगळं आहे, आपला परिवार, आपलं स्वतःचं कुटुंब आता हे झालंय. Amen. आमेन. शून्य स्त्री घर बांधते ना. And that's how you can live very beautiful. आणि मग अशा रीतीनं सुंदर जीवन जगता येतं. शून्य स्त्री घर बांधते, मूर्ख हातानेच पाडते. Amen. बायकांवर पण बरंच अवलंबून आहे. Fifth point, पाचवा मुद्दा, they don't have separate budgets for personal expenses. स्वतःच्या व्यक्तिगत खर्चासाठी ते काही वेगवेगळे बजेट करत नाहीत, करू नयेत, करायचे नाही. Couples often tend to hide their recent purchase from each other. You know, they want to avoid financial पण, conflict in marriage. जोडपी काय करतात, कधी कधी नवरा आणि बायको त्यांनी जो काही खर्च केलेला असतो एकमेकांपासून लपवतात. का की नको उगीच आपल्यामध्ये वाद व्हायचे, भांडणं व्हायची. कारण एकमेकांचे स्वभाव एकमेकांना आता चांगलेच कळलेले असतात, त्यामुळे ते म्हणतात टू अवॉइड, आपण बोलूयाच नको. But the easiest way of resolving such an issue is to allocate a certain amount of money in one another's account and say this is your personal money, you can spend on whatever पण you अशी want. प्रकरणं आपल्याला That's नको आहेत. beautiful. आणि अशा प्रकरणातनं चांगला उपाय म्हणजे एकमेकांच्या अकाउंटमध्ये थोडासा पैसा टाकूनच द्यायचा की हा तुझ्यासाठी मी ठेवत आहे, हा तुझ्यासाठी. म्हणजे एकमेकांच्या अकाउंटमध्ये तसाही पैसा असावा की तो तू वापर. Otherwise, what happens then? नाही तर मग काय होतं, If the wife loves one sari and then he says, why it's so expensive? You समजा don't have to बायकोला buy." एखादी साडी आवडली, जी आवडतेच बायकांना, बायकोला एखादी साडी आवडलीच, तर मग तो म्हणतो एवढा महाग कशाला. Say, but if she has a personal money पण तिच्याकडे जर स्वतःचे पैसे and you असतील also have your personal money, आणि तुझ्याकडे पण स्वतःचे पैसे असतील, there is no conflict. तर काही भांडणं होतच नाही. हर एक के फोन में गूगल पे रहता ही. I mean, she can buy what she likes. तिला हवं ते ती घेईल. You may not like it, तुला नाही आवडायचं कदाचित, but she likes it. तिला आवडलंय And she's got a personal money, she will buy आणि it. तिच्याकडे स्वतःचे पैसे होते अकाउंटला, तिने घेतलं. Less fight, म्हणजे काय? less भांडणं कमी होतात हो. problem. समस्या कमी होतात, And so भांडणं with कमी होतात. personal budgets, both of you will have the chance to purchase whatever you want आणि मग व्यक्तिगत बजेट अशा पद्धतीनं करून ठेवलं की मग दोघांनाही जे हवं ते घेता येतं or spend howsoever you want. आणि जसं हवं तसं कधी कधी खर्चही करता येतो. का कारण मला माहिती आहे माझ्या अकाउंटला आहे, त्यांना माहिती आहे त्यांच्या अकाउंटला आहे, करतात. As long as you don't take money from the household budget. हा, आपलं घरगुती जे बजेट आहे, घर चालवायला लागणारं, त्या पैशाला हात लावायचा नाही. हं. That you have to use it for household. तो पैसा घर चालवायलाच वापरायचा, त्यात हात घालून साड्या नाही घ्यायच्या. Yes, always remember this. नाही तर मग साड्या घेऊन उपाशी बसावं लागेल. You have सोचो to क्या wear करना that है. sari हाँ. and fast that day. शालू घालून उपाशी बसावं लागेल. आता विचार कर, शालू घालून उपाशी बसायचं आहे का खाऊन पिऊन कॉटनची साडी घालायची. तेरे बरे भाई. So you have to see that the family expense account and personal account are kept separate. तर पारिवारिक अकाउंट जे आहे ना, घर चालवायला लागणारं ते वेगळं ठेवा आणि स्वतःसाठी जे काही घ्यायचं आहे त्याची अकाउंट एकमेकांची वेगळी ठेवा. Are you getting me, people? कळतंय का? म्हणजे भांडणाला कारणच नाही. And so what happens is when I and my wife also go to some mall or म्हणजे some कसं होतं, place, मी आणि माझी बायको पण समजा मॉलला वगैरे गेलो, I don't have to be behind her what she's buying. मला काही तिच्या मागे 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 असायची गरज नाही. काय घेतीये, काय घेतीये, क्या लिया. And then she has to ask me. आणि मग तिने सारखं मला विचारायचं, And I should say no. मग मी म्हणायचं And then she नको. said no, मग at ती least म्हणणार, let me buy "नाही, this पण मला time. आवडलंय, घेऊ दे ना." She knows if she has in her account say 5,000 rupees. तिला माहितीये तिच्या अकाउंटला समजा उदाहरणार्थ 5,000 रुपये आहेत. And if the shopkeeper
says this sari is very cheap, only 10,000. आणि दुकानदार म्हणाला ही साडी अगदी स्वस्त आहे, फक्त 10,000. What she will say? ती काय म्हणेल? नाही, 3,000 से दाखवा. 3,000चा काढा. Because she knows how much she has. कारण तिला माहिती आहे ना तिच्याकडे किती आहेत, है की नाही? How many understand? किती लोकांना कळतंय देव बाप्पा किती शिकवतोय? Because remember, marriage is a partnership. का लग्न म्हणजे भागीदारी आहे बेटा. And both of you should be allocated the same amount regardless of who earns more monthly money than आणि the other. दोघांना तेवढे पैसे स्वतःचे दिले गेलेच पाहिजेत. मग त्यामध्ये आणि तू जास्त कमवतो का मी जास्त कमवते हा विषय येता कामा नये. Just because the husband earns more than the wife, that doesn't mean he has the right to buy more than his wife. नवरा बायकोपेक्षा जास्त कमवतो म्हणून त्याच्याकडे हक्क आहे खूप सारं विकत घ्यायचा असं काही नाहीये. And because his wife earns less, she is entitled to only few things. आणि बायको कमी कमवते म्हणून तिने कमीच घ्यायचं आहे असं काही असं कुठे Then लिहिलेलं where is love? Where is sacrifice मग in प्रेम marriage? कुठे आहे, मग त्याग कुठे आहे, लग्नात Where प्रेम is त्याग. the thing where you are living for the other? आणि मग एकमेकांसाठी जगणं कुठे आहे? एवढं प्रेमाने लग्न केलं आता काय झालं? Supposing if the man is earning 40,000, समजा नवरा कमवतो 40,000, wife is earning 20,000. बायको कमवते 20,000. In a month, महिन्यात 5,000 the man will have as personal account. In a month, the woman will also have 5,000. 5,000 नवऱ्यानं स्वतःकडे ठेवलेत अकाउंटला स्वतःला खर्चायला, 5,000 तिच्याही अकाउंटला तेवढेच असले पाहिजे स्वतःसाठी खर्चायला. That is love. त्याला प्रेम म्हणतात. ती कमी कमवते म्हणून तिला कमी असं वगैरे नाही. Amen. थोडं Sixth point. प्रेमालाही जागा पाहिजे. Sixth point. 6वा मुद्दा, Lack of financial literacy and discipline. आर्थिक परिस्थितीविषयी शिस्तबद्धता नाही आणि ज्ञान कमी म्हणून त्रास होतो. The sixth reason people suffer from financial bondage is lack of financial literacy and discipline. 6वं कारण लोकांना आर्थिक बंधनातनं जावं लागतं त्याचं की त्यांना आर्थिक गोष्टींविषयी काही शिक्षणच नाहीये आणि शिस्तबद्धता नाहीये पैसा वापरण्यात. Ignorance kills. अजाणता ठार मारते. सगळ्या गोष्टींमध्ये मी नाही बघितलं असं करून चालत नाही. बघितलंय तर बोलायचं बघितलं. This is why many people live beyond their means. आणि म्हणून अनेक लोकांना आपलं जेवढं पांघरुण आहे त्याच्याही पलीकडे पाय पसरायला जातात. See? They do not cut their coats according to their clothes. आणि आपल्या कपड्यांप्रमाणे खिशा करत नाहीत. They don't stitch असं शिवत नाहीत. the coat according to the cloth. आणि जो कपडा असेल ना त्या कपड्यानुरूप कोट शिवायचा असतो. Isn't it? है की नाही? You cannot take 1 meter cloth and say, "Don't suit बनवून द्या." It will not happen. No? करता का तुम्ही असं? नाही ना. 1 मीटर कापड घेऊन ह्यातनं 2 सूट शिवून दे 6 फुटी माणसाचे, होतील का? It will not happen. कसे होतील? म्हणजे बोलण्यात काही तथ्य काहीच नाही. Say, when my father passed away, माझे वडील जेव्हा वारले he kept lots of money in the bank and in FD. माझ्या वडिलांनी एफडी करून ठेवल्या होत्या बऱ्याच. बँकेत पण बराच पैसा होता, नाही असं नाही. But we were so ignorant. पण आम्ही एवढे अजाण आणि भोळे होतो ना. Just remove from the bank and spend. Remove from बँकेतनं the bank काढा and spend. खर्चा, बँकेतनं काढा खर्चा. One day, एके दिवशी the bank manager said, "Money is over." बँक मॅनेजर म्हणाले पैसा संपलेला आहे. So we told mommy, ask him to break the FD also. मग आम्ही मम्मीला म्हटलो की त्याला सांग की एफडी तोडून टाक. Ignorant. अजाणता Ignorant. अजाणता. And then we broke that FD. मग एफडी पण तोडली. From that, every month we used to remove money त्यातनं दर महिन्याला पैसे काढले. and buy things, गोष्टी food, घेतल्या. groceries, जे काय अन्नधान्य घेतलं, all the needs. गरजा भागवल्या. One day she went to the bank. एके दिवशी परत मम्मी बँकेत गेली. They said, "What? You have come again. There is no money in your account." बँक मॅनेजर म्हणाले नाही तुझ्या अकाउंटला आता काहीच पैसे नाहीये. Zero. शून्य. There was zero money. शून्य पैसे. We were just in the school. शाळेत होतो आम्ही, सगळी भावंड लहान होतो. No money. पैसे नाहीत. Then mommy had to sell things. आईला vessels. घरातल्या गोष्टी हळूहळू विकायला लागल्या. You need financial literacy. मी काय म्हणतो, आर्थिक शिक्षण थोडं घ्या. As long as my father was alive, जर माझे वडील जिवंत होते ना, we never lived in debts. आम्हाला कधी कर्ज झालं नाही. My father's principle was, माझ्या वडिलांचं एक तत्व होतं.
never live in debt. कर्जात राहायचं नाही या तत्वावर Never. माझे वडील राहायचे. My father never lived in debt. माझे वडील कधीही कर्जात नव्हते. Never owed कधी anybody. नाही, कधी नाही, कोणाकडनं उसणं नाही, उधार नाही. And same thing is in me. आणि तेच माझ्या रक्तात पण आहे. I am not in debt. मी कर्जात नाही. Not in debt. नाही, कर्ज बिना जीवन देगा मुझे फादर ने लिखा है. Yes. नाही, Because I know what कारण it मला- is to live in debt. कारण मला माहितीये कर्जात राहणं म्हणजेही काय. Very painful. फार अवघड, फार वेदना. Amen. कारण तो डोलारा फेडायचा कुठून? And that's the reason why many do not save but eat even their seeds. आणि म्हणून अनेक जण साठवत नाहीत, बीजही खाऊन टाकतात. The seed is to sow, but you have to eat because there is no food. बी पेरायला असतं पण घरात अन्नच नाहीये, मग बी पण खायची पाळी येते. पण He who बी eats- पेरायला आहे. He who eats the seeds will surely be in poverty. जो बी खाईल तो नक्की गरिबीत जाईल, कारण बी खायला नसते, Yes. बी पेरायला असते. हे व्यवस्थित नियोजन, जसं वेळेचं नियोजन प्रभूंनी यांच्याकडनं आपल्याला शिकवलं ना, तसं पैशाचं नियोजन आत्ताला प्रभू आपल्याला शिकवतोय. Yes. And I know by God I will never live in debt. आणि मला देवाद्वारे ठाऊक आहे, मी कधी कर्जबाजारी होणार नाही. नाही होणार. Lack of proper financial planning will always lead to problems. पण यथायोग्य रीतीनं पैशाचं नियोजन केलं नाही ना, तर मग समस्या होणारच होणार. 7th point. 7वा मुद्दा, Stealing from God. देवाचं चोरणं. The 7th reason people find themselves in financial bondage is stealing from God. 7वं कारण लोकांना आर्थिक अडचण येते त्याच्या मागचं म्हणजे ते देवाचं चोरतायत. जे देवाचं आहे ते चोरतायत. Because they are not paying their tithes. कारण दशांश देत नाहीयेत, They don't give anything for God's house. देवाच्या घरासाठी काही देत नाहीयेत. And such people are always victims of their devourer. आणि अशी लोक नेहमी मग हा जो धमकावणारा सैतान आहे त्याच्या धमकीत येतातच. From the time we were working, जेव्हापासून आम्ही काम करत होतो, I and my wife always gave more than 10%. मी आणि माझ्या बायकोनं नेहमी दशांश नाही त्याहून जास्त दिलंय. Always more than 10%. नेहमी दशांशापेक्षा जास्त टाकलंय. Wherever, whichever church we attended, we always gave. म्हणजे आम्ही जेव्हा प्रभूत आलो तेव्हा काय आम्ही पास्टर नव्हतो ना, तेव्हा ज्या कुठल्या चर्चला आम्ही जायचो नेहमी तिथे द्यायचो. Amen. आमेन. That's why God says, test me in this. म्हणून ते म्हणाला, यात मला तू पारख, हवं तर मला कसोटीला चढव याच्यामध्ये. Malachi 3:10, test me in this. मला की 3:10 देव बोलला, याच्यामध्ये तुला माझी कसोटी घ्यायची तर घे. When you give your tithes, जेव्हा तुम्ही तुमचा दशांश द्याल, God will open the storehouse देव कोठार उघडेल and give you so much that you will have no place to store. आणि एवढं तुम्हाला देईल की तुम्हाला साठवायला जागा नाही पुरणार. Amen. आमेन. Some people had been giving in the beginning, but then they stopped. काही लोक सुरुवातीला दशांश देत होते, पण आता थांबवलं. I never speak on tithes and मी offerings. कधीही पैसा द्या आणि दशांश याविषयी माझ्या चर्चमध्ये बोलत नाही. तुम्ही लोक मला चांगलं जाणता. Because I don't want people to कारण misunderstand. माझी इच्छाच नाही की लोकांनी माझी गैरसमजूत करावी आणि म्हणावं की हे पैसा मागते, हम पैसा मागते नाही. Amen. And so such people are also victims of the devourer. तर असे लोक सुद्धा मग सैतानाच्या पंजाला अडकतात. The 7th reason is failure to honor pledges. तर 7वं कारण, नवस केला आणि फेडला नाही तर त्यांनी त्रास होतो. Some people promise many things. काही लोक बरीच काही वचनं देतात. माझं People have असंच झालं. promised me many things. तसं काही लोकांनी मला पण अनेक वचनं दिली होती. I will give you this, I will give you a Pastor- shop, I will give you a house, I will give you a land, I will give you this. अनेक लोकांनी मला पण अनेक वचनं दिलेली आहेत. पास्टर मी तुम्हाला माझं असं झालं तर घर देईन, घर, मी तुम्हाला दुकान देईन, मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन. Amen. But आमेन. it rarely comes, isn't it? पण असं होत नाही, येत नाही. That's why Bible says never make a vow if you cannot keep it. म्हणून नवस जर फेडायला जमणार नसेल ना तर नवस बोलू नका. Ecclesiastes 5 verse 5. उपदेशक 5:5 मध्ये लिहिलेलं आहे, नवस फेडता येणार नसेल तर नवस करायचे नाहीत. It is better to not make a vow at all than to make one and fail to fulfill it. नवस केला पण पाळता आला नाही, त्याच्याऐवजी नवस न करणे बरे. And so the consequence is financial bondage. आणि मग त्यातनं काय होतं, आर्थिक बंधन येतं. आणि काय होतं, So other causes of financial bondage, तर आणि इतर काही कारण आर्थिक बंधनाची. there are a few things I will share with you. थोड्या गोष्टी मी सांगीन तुम्हाला, And then I might continue next week. मग पुढच्या आठवड्यात बोलीन परत. 8th point, 8वा मुद्दा, disobedience to God's leading. देव मार्गदर्शन करतोय पण तरी देवाचा आज्ञाभंग करणं म्हणजे आर्थिक अडचण येणार. You have to
be guided by God in all affairs of life. तुझ्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये देवाचं मार्गदर्शन तुला घ्यावंच लागेल आणि ते तू Always पाळ. pray. नेहमी प्रार्थना Always कर. seek counsel. नेहमी सल्ला घे. Talk to your pastors. Talk to people who are open to God. तुझ्या पास्टरांशी जाऊन बोल. जे काही बिलीवर लोक प्रभू स्ट्रॉंग आहेत, देवाला उघडे आहेत, त्यांच्याशी जाऊन बोल. 9th point, 9वा मुद्दा, living in debt. कर्जबाजारी होणं. The debtor is always a slave. आणि जो कर्जबाजारी होतो तो नेहमी गुलाम असतो. Always remember this. नेहमी हे लक्षात ठेवा, ही ओळ लिहून ठेवा. जो कर्जबाजारी आहे तो गुलाम आहे. The debtor will never be a master. He is always a slave. कारण हा कर्जबाजारी आहे, तो कधी मालक होणार नाही, हा गुलामच राहणार आहे. And as I shared with you previously, आणि जसं अगोदर मी तुम्हाला सांगितलं, at times one of the spouse takes loan for the marriage without informing the would-be wife. कधी कधी नवरा आणि बायको लग्न करताना एकमेकांना न सांगता, एक तर नवरा किंवा बायको एकमेकांना न सांगता कर्ज घेऊन ठेवतात, तेही लग्नासाठी घेतलेलं कर्ज. And sometimes it's not so much wrongly affected if it is a wife because she leaves everything to join the husband. आणि बायकोनी ते कर्ज घेतलं असेल तर काही फारसा फरक पडत नाही, कारण बायको शेवटी माहेर वगैरे सगळं सोडून नवऱ्याकडे येऊन राहते. See? And so that family pays off. आणि मग तिचं माहेर जे असेल ते कर्ज फेडतं. But especially the man, पण खास करून नवरा, पुरुष, if he has taken a loan, जर त्याने स्वतःच्या लग्नासाठी काही कर्ज घेतलं, not only for his marriage, आणि फक्त लग्नासाठी असं नव्हे, his family loan, काही पारिवारिक गरजा आणि कर्ज and if he is घेतलं, the oldest in the house, आणि समजा तो घरात थोरलाय, then he has to bear it up तर त्याला ते सहन करावं लागेल. after marriage. लग्नानंतर त्याला ते सहन करावं And so लागेल. that puts a lot of strain later in the आणि marriage. मग त्यानंतर लग्नात जरा दडपण येतं. मग That's why things need to be cleared even to the lady, ती जी तुझी बायको आहे तिला सुद्धा तू सगळं क्लिअरली सांगायला पाहिजेस. that the man has debts of his father or mother or house loan or vehicle loan or whatever. सगळं क्लिअर कट सांगायला पाहिजे की माझं काय आहे काय नाही आहे, माझ्यावरती एक कर्ज आहे, माझ्या घरासाठी, भावांसाठी, वडिलांसाठी घेतलेलं आहे, मी फेडतोय Yes. का गाडीचं आहे का घराचं आहे का लग्नासाठी जे असेल ते. Because why I say all this? Because these are the people who you only come to me and share with me. हे सगळं मी तुम्हाला का सांगतोय माहितीये, कारण तुम्हीच लोक You only come. इथं टेबल ठेवलेलं आहे, पास्टरांना भेटायचं असेल तर या टेबल पाशी या, असं या टेबल पाशी येऊन मग आत येऊन तुम्हीच लोक मला One सांगता. lady told me, एक बहीण मला म्हणाली, Pastor, पास्टर I had a great dream माझं मोठं स्वप्न होतं म्हणे that after marriage की लग्नानंतर we'll buy a house, आम्ही घर घेऊ, buy a car, Car do घेऊ. this and do that, असं तसं वगैरे करू, because my would-be husband was earning well कारण माझा होणारा नवरा चांगलं कमवत होता, and my salary, माझाही पगार होता, our family will never have तर problems. आमच्या परिवाराला कधी काही त्रास होणार नाही असं मला वाटलेलं. After marriage, लग्नानंतर slowly he let it out हळूहळू त्याने एक एक गोष्ट मला सांगितली, because she started saying, let us buy a house. कारण ती म्हणायला लागली ना की चला ना आपण आता घर घेऊया. He said, we cannot buy a house. तर मग तो तिला म्हणाला, नाही नाही आपल्याला घर वगैरे नाही घेता येणार. No, on your salary we can buy. अरे पण तुझ्या पगारावर आपल्याला घेता येईल. No, नाही, because कारण I've already taken family loan. मी पारिवारिक कर्ज ऑलरेडी घेतलंय. For 10-15 years we cannot buy a house. आता 10-15 वर्ष आपल्याला नाही घर विकत घेता येणार म्हणे. Say, so it puts a lot of pressure on that marriage life. दबाव येतो ना मग त्या विवाहित जीवनावरती सगळे परिणाम होतात रे. And when a lady marries the man who is in debt, आणि समजा एखाद्या स्त्रीनं अशा पुरुषाशी लग्न केलं की जो ऑलरेडी कर्जबाजारी आहे, it becomes a joint debt now, तर मग आता ते एकत्र झालेलं कर्ज आहे ना, मग isn't it? हे की नाही, Joint debt now. सगळ्यामध्ये एक साथ, तर कर्जातही एक साथ. So it also means when you are single, तर तुम्ही एकटे असता, याचा अर्थ असाही होतो की तुम्ही एकटे असताना it was your debt तुझं कर्ज होतं, and your family's debt. तुझ्या परिवाराचं कर्ज होतं. But now आता it is your debt and your wife's debt also. तुझं झालं लग्न, मग आता तुम्हा दोघांचं कर्ज झालं ते. And there that dent and that financial stress can cause lot of tension between the two. मग तिथे आर्थिक अडचण येऊन फार दडपण येऊ शकतं नवरा बायकोत. Are you getting me, people? कळतंय? Especially those who are going to get आणि married. खास करून आता जे पुढे जाऊन लग्न करणार आहेत त्यांना हे उपयोगीच पडेल. आमेन, Amen. आमेन. Last 10th point I will give you and then I will close. आजच्यासाठी शेवटचा 10वा मुद्दा देतो, मग संपवतो. आज प्रभू भोजन सुद्धा आहे. Negative confessions. नकारात्मक बोलणं. Always be mindful of what you say, नेहमी ना जरा काय बोलताय त्याच्यावरती लक्ष ठेवा, because negative confessions often attract grave consequences. कारण नकारात्मक बोलणं नेहमी फार वाईट असे परिणाम घडवतं. Amen. नकारात्मक बोलायचं नाही, सारखं आपल्या नन्नाचा पाडा, नाही नाही होणार नाही नाही असं नाही.
Always speak positive. सकारात्मक बोला ना, God is with us. की देव आपल्या सोबत आहे. I remember मला आठवतं when we got married, I and my wife, आम्हा दोघांचं जेव्हा लग्न झालं, we used to stay in one small room, आम्ही एका छोट्या खोलीत राहायचो बरं का. 8 by 8. 8x8 ची खोली, दीप बंगला चौक, आलोकच्या बंगल्या जवळच आहे. आलोक तुझ्या बंगल्याजवळ. That room was our bedroom, our kitchen, 8x8 our ची main खोली. room, hall, balcony, सगळं everything. 8x8 ची खोली आमचं सगळं होतं. स्वयंपाकघर, बेडरूम, हॉल, सगळं सगळं. And then we used to walk on the road आणि मग रात्री जेवण वगैरे आम्ही समजा थोडंसं बाहेर चालायला at गेलो night. रात्रीचं. We used to see a house, आम्ही फ्लॅट्स बघायचो, इमारती बघायचो. and that kitchen window, through it we could see एखाद्याची किचनची खिडकी दिसायची that lady just washing the की utensils. तिथे समजा ती कोण आहे, गृहिणी भांडी धुती आहे. And then my wife used to be looking, मग माझी बायको बघायची. because we didn't have a tap also at home. का आमच्या घरात तर नळ नव्हता पाण्याचा. पाणी भरून आणायला लागायचं बाहेरनं. And so I used to tell her, मग मी तिला म्हणायचो, one day एक दिवशी, we will have a flat like that. एक दिन आपलाही असा फ्लॅट होईल. I used to tell her, मला म्हणायचे ते. मी म्हणायचो तिला, one day we will have a flat like this, की don't एके worry. दिवशी आपलं पण असं घर होणार आहे, तू काळजी नको करूस. And you will be washing vessels in that आणि तू पण kind of अशी kitchen, खिडकीपाशी उभी राहशील आणि where कामं you just करशील. open the tap and you get तू water. पण खिडकीपाशी उभी राहून कामं करशील, असं नळ असेल आणि तू भांडी धुशील. When we had nothing. जेव्हा आमच्याकडे काहीही नव्हतं. Positive words. सकारात्मक बोला, चालतं. In a त्याच्या negative situation will give you positive results. नकारात्मक परिस्थितीत सकारात्मक बोलून सकारात्मक परिणाम मिळतात. सकारात्मक बोलण्यावर टॅक्स नाहीये. Are you getting me, people? Yes, amen. It's going to happen. होणार आहे. If it happened to me, it will happen to अरे you. माझ्या जीवनात झालंय, तुमच्या जीवनात का नाही होणार? Amen. Amen. We'll continue next week. पुढच्या आठवड्यात आपण सुरू ठेवूया. God will do it for you. देव तुमच्यासाठी करेल, नक्कीच करेल. वादच नाही. आमच्यासाठी केलंय, तुमच्यासाठी का नाही? You are a child of God. तुम्ही देवाची मुलं आहात. How he can neglect you? कसं देव तुमच्याकडे दुर्लक्ष He करेल? will not. You just have to walk with God, believe in God, believe His word, देव seek तुमच्याकडे His face every morning. देव तुमच्याकडे दुर्लक्ष करणारच नाही. तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा, देवासोबत चाला, रोज देवाला प्रार्थना करा, Have a right heart, हृदय जरा बरोबर ठेवा, right heart, a बरोबर loving हृदय, heart, प्रेमळ हृदय ठेवा. full of love for God, full of love for the people. देवासाठी प्रेमानं भरलेलं हृदय, लोकांसाठी प्रेमानं भरलेलं हृदय ठेवा. Never taking advantage of anyone. कधी कोणाचा असा फायदा उचलायचा नाही. Amen. आमेन. And God will work wonders. म्हणजे मग देव चमत्कार करेल, करतो. Because there are evil forces on this earth. कारण या जगात सैतानी शक्त्या आहेत And बेटा. that will never allow you to prosper. आणि त्या सैतानी शक्त्या तुम्हाला कधीही समृद्ध होऊ देणार नाही. But there are good forces पण चांगल्या शक्त्या पण आहेत, that instigate good things to come in ज्या our चांगल्या lives. शक्त्या तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी यायला इन्स्टिगेट करतात, सुचवतात. The good forces are good works, चांगल्या शक्त्या म्हणजे Love, चांगलं काम, प्रेम, peace, शांती, forgiveness, क्षमा, mercy, दया, godliness. दैवीपणा, सुभक्तिमानपणा. If there are evil angels, there are good angels also. जर वाईट दूत आहेत तर देवाचे चांगले दूत पण आहेत ना. Amen. आमेन. Let us all worship the Lord. मग प्रभूची आराधना करूया सर्वांनी मिळून. El Shaddai आराधना, हालेलुया. Elohim आराधना, Adonai आराधना, Yeshua आराधना, El Shaddai आराधना, Elohim आराधना, Adonai आराधना, Yeshua आराधना. तेरे जैसा कौन है हालेलुया. जो मेरा भला करे, मेरा भरोसा तुम पर प्रभु. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे, मेरा भरोसा है तुझ पर प्रभु.
स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी, तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा। एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना, एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना, एल शदाई आराधना, एलोहीम आराधना, अदोनाई आराधना, यीशुआ आराधना। My Lord, I thank you, Jesus. खरा Thank you, Lord. धन्यवाद दे बाबा, Thank you for your great support. तुझ्या महान आधारासाठी तुला धन्यवाद. Your name gives us confidence. तुझं नाव आम्हाला विश्वास देतं. Your word removes us from the pit. तुझा शब्द आम्हाला दलदलीतनं बाहेर काढतो. रबा खराबा शंतरू, Your love is enough for us, O तुझं Lord. प्रेम आम्हाला पुरेसं आहे. We are living in such a negative world. असल्या नकारात्मक जगात आम्ही जगतोय ना, The only positive thing is you. सकारात्मक गोष्ट आमच्या आयुष्यात एकच आहे आणि ती म्हणजे येशू. Only you. फक्त तू, फक्त तू. So many negative words around us. इतके सगळे नकारात्मक शब्द अवतीभोवती असतात. कोण We are काय being बोलतं, filled by it काय? every day. सगळे नकारात्मक शब्द रोज कानावर पडतात, कानातनं हृदयात सुद्धा कधी कधी जातात. Your word is the only positive thing तुझा that शब्द is on एकच this earth. सकारात्मक गोष्ट आहे. And so thank you, Lord, for your word. तर धन्यवाद प्रभू येशू तुझ्या शब्दासाठी. Your word is spirit and life for तुझं us. वचन आत्मा आणि जीवन आहे आमच्यासाठी. Father, I pray for all my people. देव बाबा, माझ्या सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करतो. In whatever financial position they are in right now. ज्या कुठल्या आर्थिक परिस्थितीत सध्याला ते आहेत, Whatever financial जी काही position. त्यांची आर्थिक परिस्थिती आहे, Father, देव बापा, you have to give them a lift. तू त्यांना त्यातनं बाहेर काढ. Some of them you have to remove them from their debts. काहींना कर्जातनं बाहेर काढ प्रभू. Some of them you have to remove them from the wrong foundation and put them in the right foundation. काहींनी चुकीचा पाया घातलाय, त्यातनं त्यांना बाहेर काढून त्यांना बरोबर पाया घालायला लाव. Father, देव बापा, some have involved their funds in wrong places. काहींनी आपला पैसा चुकीच्या जागी गुंतवलाय, And that money is not coming. तो पैसा येत नाहीये. It has to be released in the name of Jesus. तो पैसा येशूच्या नावात सुटू दे. Some of them have to get a raise in their salary. काहींना पगारात वाढ मिळायला हवी आहे. Yes. शंतरू, They have to get a breakthrough. नवीन कोरी सुरुवात मिळायला पाहिजे. A greater blessing. एक मोठा आशीर्वाद मिळायला हवाय. I pray right now. मी प्रार्थना करतो आता या वेळेला, देव बापा, Release your financial blessings on their families in the name of Jesus. तुझे आर्थिक आशीर्वाद त्यांच्या परिवारांवर आता मोकळे कर Let येशूच्या नावात. miracle doors be opened for them in Jesus' name. चमत्कारिक दार त्यांच्यासाठी उघड येशूच्या नावात. Every generational curse पिढ्यानपिढ्या आलेला प्रत्येक that has शाप come upon them, जो त्यांच्यावर आलेला आहे, I break it out of their lives in मी Jesus' name. तोडतो त्यांच्या जीवनातून तो येशूच्या Break it नावात. in the name of Jesus. येशूच्या नावात तोडतो. They are new creation in you, Lord. ते तुझ्यात नवीन निर्मिती आहेत प्रभू. All the past is gone. भूतकाळ गेला, They are new. आता ते नवीन आहेत. Bless them. त्यांना आशीर्वाद दे. Those who need an opening, give them an opening, Lord. ज्यांना कुठेतरी एक नवीन सुरुवात हवी आहे त्यांना ती दे. Those who need a job, give them a job, ज्यांना Lord. नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Some people, their money is stuck up. काही लोकांचा पैसा अडकलाय, Let it be released in the name of तो Jesus. येशूच्या नावात मोकळा होऊ दे. There are some who are planning to buy their own house. काही लोक स्वतःचं घर घ्यायच्या बेतात आहेत. Bless them, O त्यांना Master. आशीर्वाद दे. Miraculously provide for them. चमत्कारिक रीतीने त्यांना पुरव. As you provided for Jacob जसं तू याकोबाला पुरवलं, by the intervention of the angels, देवदूतांच्या मध्यस्थीनं तू त्याला पुरवलं, even so, तसंच bless my people. माझ्या लोकांना आशीर्वाद दे. Broken families should be reunited in Jesus' तुटलेले name. परिवार येशूंच्या नावात एकत्र कर. Let them have enough finance to take care of their families. त्यांना त्यांचा परिवार सांभाळायला पुरेसा पैसा असू दे.
to take care of the children मुलाबाळांना सांभाळायला पुरेसा and पैसा, their education and their future. मुलाबाळांचं शिक्षण संपायला आणि त्यांचं भवितव्य चांगलं करायला त्यांच्याकडे पुरेसा पैसा असू दे. I claim these blessings for my people now. आशीर्वाद मी क्लेम करतो माझ्या Say, I लोकांसाठी. receive it in the name म्हणा of मी Jesus. स्वीकारत आहे येशूंच्या नावात. What the earth cannot do, heaven will do. जे पृथ्वी करू शकत नाही ते स्वर्ग करेल. हालेलुया. Because there is a boss above your boss sitting in the heaven. कारण तुझ्या बॉसच्या वर एक बॉस स्वर्गात बसलाय And if he moves, आणि तो स्वर्गातला बॉस and if हल्ला he is happy with you, आणि तो जर तुझ्यावर खुश झाला, nobody can stop you receiving your कोणी blessing. तुला तुझे आशीर्वाद घेण्यापासून थांबवू नाही शकत. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Say thank you, Father. म्हणा धन्यवाद दे बाप्पा. Thank you, my God. धन्यवाद माझ्या देवा. Thank you, my Jesus. धन्यवाद माझ्या येशू. I accept my blessings from you. माझे आशीर्वाद मी तुझ्याकडून स्वीकारत आहे. Heavenly Father, स्वर्गीय बापा, our Father in heaven, हे आमच्या स्वर्गीय बापा, holy be your name. तुझे नाव पवित्र मानले जाओ. Your kingdom come, तुझे राज्य your will be येवो. done जगी on या स्वर्ग उभा earth as राहो. it is in heaven. जसं स्वर्गात तुझी इच्छा तशी पृथ्वीवर पूर्ण Give हो. us this day our daily bread. आजच्या दिवशी आमची रोजची भाकर आम्हाला Forgive दे. our sins आमच्या पापांची आम्हाला as क्षमा we कर, forgive those जसं who आम्ही sin against दुसऱ्यांना us. क्षमा करतो जे आमच्या विरुद्ध पाप करतात. Thank you, Lord. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Because yours is the glory, yours is the kingdom. कारण राज्य गौरव पराक्रम तुझाच आहे. We bless you in the name of Jesus. येशूच्या नावाने आम्ही तुम्हाला Thank आशीर्वाद you, देतो. Jesus. Thank you, धन्यवाद देवा. Jesus. Thank you, Jesus. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित There करो. shall be a release of financial blessings in your life. आणि नक्कीच आर्थिक आशीर्वादांची सुटका तुमच्या जीवनावर येईल. Just believe it. केवळ विश्वास ठेवा, Stay positive. सकारात्मक राहा, Stay hopeful. आशेनं राहा. Because our hope is in God. का आपली आशा देवावर आहे बेटा. So when you hope, you are hoping in God. तर तुम्ही जेव्हा आशा ठेवताय देवावर ठेवताय, So देवावर hope ठेवा. something good is going to happen. तर काहीतरी चांगलं होईल अशी आशा ठेवा. Amen. आमेन.